प्रत्येकाला स्पर्श कर आणि तुझं किती प्रेम आहे ते त्यांना दिसू दे. तुझा आत्मा या ठिकाणी फिरत आहे आणि अशा प्रत्येकाला मोकळी देईल. सैतान जे त्याच्या कानामध्ये खोटं बोलत आहे की देवाने तुला सोडले, तुझ्या पापामुळे तुझ्यापासून तो दूर आहे. नाही देवा, तू त्यांच्या अत्यंत जवळ आहे. जर तू स्पर्शित असशील तर ते मोकळे होणार आहे. ते मोकळे होत आहे. हालेलुया. जो कुछ भी था मेरा सब कुछ हो रहा है. पल पल मेरा निर्बल हो रहा है. जो कुछ भी था मेरा सब कुछ हो रहा है. पल पल मेरा निर्बल हो रहा है. दुआएं तुझसे झुकी है, उम्मीद है मेरी. जिंदगी तुझसे यीशु फिर पाचा रहा हूँ. आइए अपने हाथों को उठाते रहेंगे. यीशु तुझे छूने मुझको मैं आजाद हो जाऊं. यीशु तुझे छूने मुझको मैं हो जाऊं. यीशु तुझे छूने मुझको मैं आजाद हो. तुझी बहन वाला तुझे छूने मुझको तुझी करने वाला भी हो जाऊं. यीशु तुझे छूने मुझको मैं आजाद हो जाऊं. हालेलुया. तुझे छूने मुझको बेखौफ हो जाऊं. मला बंधनात नाही राहायचं प्रभू. या दडपणामध्ये माझं हृदय, माझा जीव गेल्यासारखा होतो. मी घाबरते. मला मदत कर. तुझ्या त्या सुटकेची मला गरज आहे. कारण तू मुक्तीदाता, तुझं नाव आहे प्रभू. आणि आज मी मुक्ती घेतल्याशिवाय जाणार नाही. आज माझ्या अंतःकरणावरचं ते सगळं वचन तुटू दे. येशूच्या नावामध्ये मी माझे हात उंचावून आणि अंतःकरणाच्या खळखळीपासून तुला आवाज देते. कारण मला माहिती आहे तुझ्या स्पर्शाने मी बरी होणार आहे. मी तुला हात लावल्याने मी मुक्त होणार आहे. हे वचन मी परत घेऊन जाणार नाही. हालेलुया. थँक यू होली स्पिरिट. थँक यू लॉर्ड जीसस. हाँ तेरे ही रहम पर जिंदगी ये टिकी है. मेरी हर एक ख्वाहिश तुझसे ही जुड़ी है. तेरे ही रहम पर जिंदगी ये टिकी है. मेरी हर एक ख्वाहिश तुझसे ही जुड़ी है. तू ही मेरी
छू ले मुझको तो मैं बेताब हो जाऊं, यीशु तुझे छू ले मुझको तो मैं आजाद हो जाऊं, यीशु तुझे छू ले मुझको तो मैं बेताब हो जाऊं। और वैभव तेरा ही है, क्योंकि आकाश और पृथ्वी में जो कुछ भी है वो तेरा है। यहोवा राज्य तेरा है और तू सबों के ऊपर मुख्य और महान ठहरा है। धन और महिमा तेरी ओर से मिलती है और तू सबों के ऊपर प्रभुता करता है। सामर्थ्य और पराक्रम तेरे ही हाथ में है और सब लोगों को बढ़ाना बल देना तेरे हाथ में। इसलिए अब है हमारे परमेश्वर, हम तेरा धन्यवाद करते हैं। प्रभु तेरे वचन से आज हमसे बात कर, तेरे वचन को और आमीन में मैं स्वीकारता हूं। आमीन। परमेश्वर पिता तू यहाँ पर है पिता, और प्रभु जी तेरी उपस्थिति के लिए हम धन्यवाद देते हैं प्रभु जी। और हम चाहते हैं पिता कि तेरी आत्मा प्रभु जी हमसे बात करे पिता, और प्रभु जी हमारे हृदय को जांचे प्रभु जी, और प्रभु जी जो कमी घटी है प्रभु जी उसको प्रभु तू भरने वाला है पिता, क्योंकि प्रभु तू जांचने वाला है प्रभु जी। और जहाँ पर कम है प्रभु जी वहां पर प्रभु तू बोलता है कि मैं भरने वाला परमेश्वर हूँ। और परमेश्वर पिता हम प्रभु जी तेरी आत्मा की प्रभु जी अगुवाई में प्रभु जी हम बैठते हैं पिता, और प्रभु अपने आप को तेरे पवित्र सामर्थ्य हाथों में सौंप देते हैं पिता। और हम विश्वास करते हैं कि प्रभु जी हम खाली हाथ नहीं जाएंगे, खाली हृदय लेकर नहीं जाएंगे पिता। प्रभु जी हम प्रभु जी तेरी आशीष और तेरी सामर्थ को लेकर यहाँ से जाएंगे, और प्रभु जी तू देने जा रहा है प्रभु जी उस बात को प्रभु जी हमारे मनों में और हमारे जीवन में हमारे शरीर में भरकर प्रभु जी हम यहाँ से जाएंगे प्रभु जी। हर एक व्यक्ति को तेरे पवित्र और सामर्थ्य हाथों में सौंप देते हैं पिता। जैसे प्रभु जी हमने कबूल किया है, जैसे हमने प्रभु स्वीकार किया है, वैसे प्रभु जी हम हमारे जीवन में प्रभु जी तेरी महिमा और सामर्थ्य देखने पाए प्रभु जी। धन्यवाद देते हुए यीशु मसीह के नाम से मांगते हैं, आमीन। Praise the Lord. Hallelujah. बाजूला सांगा शोक करा। Praise the Lord. आतापर्यंत आशीर्वादाचं बोलत होतो मी। अब तक हम आशीषों के बारे में बात कर रहे थे। आणि मध्येच मी सांगितले की शोक करा। अब बीच में मैं कह रहा हूँ शोक बनाओ। सुरुवातच आपण शोकाने करणार आहोत। शुरुआत हम शोक से करने वाले हैं। बाजूवाल्याला सांगा की शोक करणार आहेस तू। अपने पड़ोसी से कहें शोक बनाओ। मत्तेचे सुसमाचार 5वां अध्याय। मत्तेचे सुसमाचार उसका 5वां अध्याय। आणि त्याचं 4थं वचन। उसकी 4थी आयत। मी नाही सांगत आहे, प्रभूचं वचन सांगतं त्या ठिकाणी। आणि काय सांगतंय वचन? प्रभु का वचन यूं कहता है, जे शोक करीत आहेत ते धन्य, कारण त्यांचे सांत्वन करण्यात येईल। धन्य है वे जो नम्र है और वे पृथ्वी के अधिकारी होंगे। प्रेज द लॉर्ड। प्रभु के नाम की स्तुति हो। 4था वचन। क्षमा कीजिए, मत्तेचे सुसमाचार 5वां अध्याय उसकी 4थी आयत। धन्य है वे जो शोक करते हैं, क्योंकि वे शांति पाएंगे। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। मी सांगत नाहीये प्रभूचं वचन सांगते की शोक करावं। मैं नहीं कह रहा हूँ, ये वचन कहता है शोक मनाओ। शोक करणारे आत्ताच्या जगामध्ये खूप कमी आहे। आजकल के दुनिया में शोक करने वाले बहुत कम है। बाइबल सांगतं आनंद गृही जाण्यापेक्षा शोक गृही जाणं चांगलं आहे। प्रभु का वचन कहते हैं आनंद की उस गृह में जाने से अच्छा है कि शोक के गृह में जाए। कारण त्या ठिकाणी माझ्या मनाचं परीक्षण करता येतं मला, क्योंकि वहां पर मैं अपने मन को जांच सकता हूँ। कारण आनंदाच्या ठिकाणी मला मनाचं परीक्षण नाही करता येत। जहाँ पर आनंद में अपने मन को मैं जांच नहीं सकता। त्या ठिकाणी सगळीकडे आनंदी आनंद आहे, सब जगह सिर्फ आनंद ही है, सगळा उत्सव आहे, सब वहाँ पर उत्सव है, प्रत्येक जण खुशीमध्ये आनंद आहे, हर जन वहाँ पर खुश है, आनंदी है। आणि त्या ठिकाणी मी माझ्या मनाचं परीक्षण नाही करू शकत। वहाँ पर अपने मन को मैं जांच नहीं सकता। मी आनंदामध्ये सहभागी मैं खुशी में ही वहाँ पर मी सहभागी सुद्धा आनंद करणार, मैं भी आनंद मनाऊंगा, मी सुद्धा खुश असणार आहे। मैं भी खुश रहूंगा। पण ज्या ठिकाणी शोक केला जात आहे, जहाँ पर शोक किया जाता है, त्या ठिकाणी मात्र हृदयाला तपासण्याची वेळ येते। वहाँ पर अपने हृदय को परखने की बात आती है। हा माणूस का मेला असेल,
ये मनुष्य क्यों मर गया, काय पाप केलं असेल, इसने क्या पाप किया है, कुठे गेला असेल, कहाँ गया होगा, काय झालं असेल, क्या हुआ उसके साथ, कोणत्या गोष्टी घडल्या असतील, कौन सी बातें उनके बराच प्रश्न आपल्याला पडले असतील. बहुत सारे सवाल हमें आते हैं. आणि त्या ठिकाणी जाणं चांगलं आहे, और वहाँ पर जाना, कारण तिथं सांत्वनाची गरज आहे, वहाँ पर सांत्वना की जरूरत तिथं है, आत्मिक माणसाची जास्त गरज वहाँ आहे, पर आत्मिक लोगों की ज्यादा जरूरत होती है, त्या ठिकाणी प्रार्थना करण्याची जास्त गरज वहाँ आहे. पर दुआ करने वालों की ज्यादा जरूरत है. कारण आनंदाच्या गृही तुम्ही आल्यानंतर तिथं आत्मिक माणसाची जास्त गरज नाही. जहाँ पर आनंद के गृह में आते वहाँ पर आत्मिक लोगों की ज्यादा जरूरत नहीं होती है. म्हणून हे शोक करणं खूप चांगलं आहे. इसलिए शोक करना अच्छी बात है. म्हणून बायबल आपल्याला सांगते की शोक करा, कारण तुमचं सांत्वन करण्यात. इसलिए वचन कहता है शोक करो ताकि तुम्हारा सांत्वना भी किया. कोणत्या कोणत्या गोष्टीमध्ये आपण शोक करायला हवा आणि कशाचं आपल्याला वाईट वाटायला हवं, या गोष्टी आपण पाहणार आहोत. कौन कौन सी चीजों पे हमें शोक करना है, कौन सी बातें हमें बुरी लगती है, इन चीजों के बारे में आज हम पहिली गोष्ट म्हणजे आत्मिक गोष्टी न करण्याचा, म्हणजे मी केलं नाही याचा मला शोक असला पाहिजे. पहली बात, अगर मैंने कोई आत्मिक बात नहीं की, इस बात का मुझे शोक होना जरूरी है. बायबल मध्ये आपल्याला गणनाचं पुस्तक याचा 11वा अध्याय, गिनती की किताब उसका 11वां अध्याय, गणनाचं पुस्तक याचा 11वा अध्याय आणि 4थ्या वचनापासून 6व्या वचनापर्यंत मी तुमच्यासाठी वाचतो. आणि त्या ठिकाणी त्याच्यामध्ये जो मिश्र समुदाय होता त्याने सोस घेतला आणि इस्रायल लोक ही पुन्हा रणगाणे गाऊ लागले. गाऊन म्हणाले, आम्हाला खावायला मांस कोण देईल? मिस्र देशात आम्हाला मासे फुकट खाण्यास मिळत असत, त्याची आम्हाला आठवण येते. त्याचप्रमाणे काकड्या, खरबुजे, भाजी, कांदे, लसूण यांचीही आम्हाला आठवण येते. पण आता आमचा जीव सुकून गेला आहे. येथे या मानण्याशिवाय आमच्या दृष्टीत काहीच पडत नाही. 4थ्या वचनापासून 6 पर्यंत. गिनती की किताब 11वां अध्याय उसके 4थे वचन से 6वें वचन तक पढ़ेंगे. फिर जो मिली जुली भीड़ उनके साथ थी वे कामुकता करने लगे और इसराइल भी रोने और कहने लगे, हमें मांस खाने कौन देगा? हमें वे मछलियां स्मरण है जो हम मिस्र में सेंत में खाते थे, और वे खीरे और खरबूजे और गंदने और प्याज और लहसुन भी. परंतु अब हमारा जी घबरा रहा है. यहाँ पर इस मन्ना को छोड़ और कुछ भी देख नहीं पड़ता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. इस्रायल लोकांना कशाची चिंता आहे? इस्राएल की किस चीज के बारे में? त्यांना कशाची आठवण येत आहे? उन्हें किस चीज की याद आ रही है? त्यांना आठवण येत आहे काकड्या, खरबुजे, भाजी, कांदे, लसूण या गोष्टी. उन्हें खाना मतलब खरबूजे है, वहाँ पर प्याज है, लहसुन है, इन चीजों की उन्हें याद आ रही है. अजून मटणाची पण त्याला आठवण येत आहे, मछलियों की भी याद उन्हें आ रही आणि है. मग त्यांना मासे आठवत आहेत. उन्हें मछलियां भी याद आ रही है. आणि या सगळ्या गोष्टी आठवत असताना ते म्हणतात की आम्ही भांड्याभोवती, जर तुम्ही निर्गमाच्या पुस्तकात 16वा अध्याय 3रं वचन वाचलं तर त्या ठिकाणी पुन्हा एकदा असं वचन सांगतं की आम्ही भांड्याभोवती बसत होतो आणि आम्ही मटण खात होतो. निर्गमन के 16वें अध्याय उसके 3रे आयत में इस तरह से लिखा है कि हम उस जो हमारा बर्तन था उसके आसपास बैठकर हम लोग खाना खाते थे. आणि आम्हाला या ठिकाणी मांडण्याशिवाय दुसरं काही खायला मिळत नाही. यहाँ पर हमें मन्ना के सिवा और कुछ खाने में मिल नहीं रहा है. त्यांना या गोष्टी कधीच आठवल्या नाहीत की आम्ही मिस्र देशामध्ये रोज फटके खात होतो. उन्हें इस बात की याद है कि मिस्र में वो हर दिन फटके भी खा रहे थे. आणि आम्हाला रोज मोठ्या प्रमाणामध्ये कष्ट झेलावं लागत होते. उन्हें हर दिन बहुत कठिनाइयों से गुजरना पड़ता त्यांना था. कधी हे आठवलं नाही की आमच्या मुलांना मारलं जात होतं, उन्हें कभी याद नहीं कि उनके बच्चों को मारा पीटा जाता आमच्या था. केवळ मुली जिवंत ठेवल्या जात होत्या. उनकी जो बेटियां थी उनको मारा जाता त्यांना था. हे कधी आठवलं नाही की आम्ही रोज रात्रंदिवस देवाकडे प्रार्थना करत होतो की प्रभू आम्हाला ह्या दास्याबंधनातून सोडव. उन्हें याद नहीं आ रहा था कि रात में वो दुआ करते, प्रभू इस दासत्व से हमें निकाल. आम्हाला आमच्या वचनदत्त देशामध्ये जाऊ दे. हमारे उस वचन वाले देश में हमें जाने के कुठं आहे बाद अब्राहमाचा परमेश्वर की ज्याने आम्हाला अभिवचन दिलं होतं, अब्राहम का परमेश्वर जिन्होंने हमें वचन दिया जो था, आम्हाला कनान देशात घेऊन जाईल, जो हमें कनान देश में लेके जाने वाला त्याची है, आम्हाला आता आठवण येत नाहीये. जिनकी हमें अभी याद नहीं आ रही है. त्यांना आठवण येते लसणाची, त्यांना आठवण येते कांद्याची, त्यांना आठवण येत आहे वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या गोष्टी ते खात होते त्या गोष्टींची. वहां पर उन्हें अलग तरह की चीजें जो खा रहे थे उन चीजों की ज्यादा याद आ रही है. लक्षात घ्या, आपण प्रत्येकाला आपल्या जीवनामध्ये आत्मिक गोष्टी केल्या जात नाहीत आपल्याकडून, या गोष्टीचा आपल्याला शोक असला पाहिजे. आप इस बात पे ध्यान रखें कि हम अपने जीवन में आत्मिक चीजें नहीं करें, इस बारे में हमें शोक करना है. कारण ह्या गोष्टीची जर काळजी नसेल आपल्याला अगर इस चीजों के बारे में हमारी चिंता नहीं तर है आपण आत्मिक जीवनामध्ये कधीच पाळू शकत तो नाही. आत्मिक जीवन में हम कभी बढ़ नहीं पाएंगे. आत्मिक गोष्टी न केल्याचा आपल्याला शोक असला पाहिजे. आत्मिक चीजें ना करने का शौक हमें करना है. तरच आपली आत्मिक भूक भागवली जाईल, तभी हमारी आत्मिक भूख पूरी की जाएगी. तरच आपल्या आत्मिक जीवनामध्ये आपण वाढू शकू. तभी हम आत्मिक जीवन में बढ़ पाएंगे. नाही तर नेहमी आपल्याला आपल्या जीवनामध्ये ज्या काही गोष्टी आपण जुन्या जीवनामध्ये चुकीच्या करत होतो त्याच गोष्टी सतत आठवत राहतात. नहीं तो हमारे जीवन में जो भी पहले गलत बात की उन्हीं चीजों की हमें बार
बराबर याद आएगी। आज लोकांना चिंता ज्या गोष्टीची करायची आहे नेमकी त्याची चिंता नाहीये, आज हमें लोगों को जिस बात की चिंता करनी है वो हम नहीं कर रहे, कारण बाकीच्या बऱ्याच गोष्टीची लोक चिंता करत बसले। क्योंकि बाकी की बहुत सारी चीजों के बारे में चिंता जसा शाऊल करते होता हैं। जो वेगळ्या गोष्टीची चिंता करत होती, सौल अलग चीज छोड़ के अलग आणि चीज पहिले की चिंता करते शमूएल याचा 15वां अध्याय 30 वचन। हैं। पहला शमूएल उसका पहला अध्याय उसका 29वां वचन। पहिला 15:30 वाचा आपको मिला है 15:30 पहला शमूएल उसका 15वां अध्याय उसका 30वां वचन। मी वाचतो तुमच्यासाठी। मग तो म्हणाला, मी तर पाप केलेच आहे, तरी पण आता माझ्या प्रजेच्या वडिलांसमोर व इस्रायलासमोर माझा मान राखा व मजबरोबर परत या, म्हणजे आपला देव परमेश्वर याची मी उपासना करेन। यामुळे शमूएल शाऊलामागून परत गेला आणि शाऊलाने परमेश्वराची उपासना केली। पहला शमूएल उसका 15वां अध्याय 30 और 31 हम पढ़ेंगे। उसने कहा, मैंने तो पाप किया है, तो भी मेरी प्रजा के पुरनियों और इस्राएल के सामने मेरा आदर कर और मेरे साथ लौट कि मैं तेरे परमेश्वर यहोवा को दंडवत करूं। तब शमूएल लौटकर शाऊल के पीछे गया और शाऊल ने यहोवा को दंडवत की। या ठिकाणी शाऊल जो देवाची आज्ञा ज्याने मोडलेली आहे तो राजा आहे। या ठिकाणी यहाँ पर शाऊल जिसने परमेश्वर की आज्ञा को तोड़ा था, यहाँ पर वो राजा है। आणि आपल्याला पाहायला मिळतं की शमूएल जो आहे तो त्याला आज्ञा मोडल्याबद्दल म्हणत आहे की तुला शिक्षा दिली जाईल। वहाँ पर शमूएल उन्हें कह रहा है कि तूने क्योंकि परमेश्वर की आज्ञा मोड़ी है, तोड़ दी है, तो तुम्हें शिक्षा की जाएगी। पण शाऊलाला ह्या सगळ्या गोष्टीची चिंता नाही। लेकिन शाऊल को इस बात की चिंता नहीं। शाऊलाला याची चिंता नाही की देवाचा आत्मा मला सोडून जाणार आहे। शाऊल को इस बात की चिंता है कि परमेश्वर की आत्मा मुझे छोड़ के जाने वाली नाही, है। याची चिंता नाहीये त्याला। इसकी चिंता उन्हें नहीं है। त्याला याची चिंता अजिबात नाहीये की आता इथून पुढे मी राजपद जे आहे ते माझ्याकडून काढून घेतलं जाणार आहे। उसको इस बात की बिल्कुल चिंता नहीं कि यहाँ से मेरा जो राजपद है उसे निकाल दिया जाए। देवाचा वदर हस्त जो तो माझ्या राज्यावरून बाजूला केला जाईल। परमेश्वर का जो हाथ उनके ऊपर था वो मेरे राज से निकाल दिया देवाने जाए। माझी निवड केली होती, ती निवड मी स्वार्थ ठरवली नाही याची चिंता शाऊलाला नाही। परमेश्वर ने मैं मुझे जो चुना है उस चुनाव को मैंने गलत ठहराया, इस बात की चिंता शाऊल को नहीं थी। याला या गोष्टीची चिंता आहे की लोक मला काय म्हणतील, उसे इस बात की चिंता थी कि लोग क्या की कहेंगे। लोक नाराज होऊ नयेत म्हणून तुम्ही माझ्या बरोबर राहा। लोग नाराज ना रहे इसलिए वो समझ के कह रहा था कि तुम मेरे साथ हो। लोक मला असं म्हणतील की हा राजा आहे, याचा सन्मान केला नाही संदेष्टाने। लोग ऐसे कहेंगे कि जो ये राजा इसका सम्मान नहीं किया, भविष्यवक्ता ने, आणि संदेष्टा याला सोडून चाललाय, और भविष्यवक्ता इसे छोड़ के जा रहा पण है। हा कसला राजा आहे, ये कैसा राजा है, याची त्याला चिंता आहे। इस बात की उसे जाना। याची त्याला चिंता नाही की देवाच्या नजरेत माझी किंमत कमी झाली, इन बात की उनको चिंता नहीं कि परमेश्वर की नजर में मैं घट गया, आता देवाच्या नजरेतून मी खाली उतरलेलो आहे, परमेश्वर की नजर से मैं नीचे उतर आता गया। देवाच्या नजरेत मला काहीच व्हॅल्यू नाही, मी राजा नाही आता। परमेश्वर की नजर में कोई मेरी वैल्यू नहीं, मैं राजा आता नहीं हूं। कोणीतरी माझा शेजारी राजा होणार आहे, और कोई मेरा पड़ोसी राजा बन याची जाए, त्याला चिंता नाही। उसे इस बात की चिंता नहीं त्याला थी। याची चिंता आहे की लोक ही काय म्हणतील, ही गर्दी काय म्हणेल, उसे इस बात की चिंता थी जो भीड़ है उसे क्या हे कहे, सैनिक मला काय म्हणतील, ये लोग मुझे क्या आणि कहेंगे, हे म्हणतील की राजा अपयशी झाला। और ये कहेंगे कि ये राजा अपयशी हो गया। लक्षात घ्या, तुम्हाला आत्मिक गोष्टीची चिंता जास्त होती, आपको आत्मिक चीजों की चिंता होना जरूरी तुम्ही है। त्याचा शोक जास्त केला होता। आप उस चीज को ढूंढना जरूरी है। बऱ्याच लोकांना आजच्या विश्वासकरांना आत्मिक गोष्टीचा शोक नाही। आज के विश्वासी लोगों को आत्मिक चीजों के लिए शौक आत्मिक नहीं है। गोष्टीचा शोक ज्यांना नाहीये त्यांच्याविषयी देव खूप त्यांना आवेशाने सांगत आहे की तुम्हाला आत्मिक गोष्टीचा शोक पाहिजे। जिन लोगों को आत्मिक चीजों की चिंता नहीं है, त्याच्या तुलनेत जर तुम्ही दाविदाकडे पाहिलं, जिन लोगों को आत्मिक चीजों की चिंता नहीं, परमेश्वर उनके लिए कुछ कहना चाहते हैं, उसके विपरीत में आप दावीद को देखेंगे। जर दाविदाला मात्र आत्मिक गोष्टीची जास्त चिंता होती, दाऊद को आत्मिक चीजों के बारे में ज्यादा चिंता पाप थी। दाविदाने पण केलं होतं, पाप दावीद ने भी किया पण था। कधीच त्याला लोक काय म्हणतील याची चिंता कधी नव्हती। कभी भी लोग क्या कहेंगे इसके बारे में उन्हें त्याला चिंता याची नहीं। चिंता असायची की देवाच्या नजरेत मी ठीक आहे का, उन्हें इस बात की चिंता थी परमेश्वर देवाच्या की नजर में नजरेत सही, बरोबर आहे का, परमेश्वर की नजर में मैं सही हूं, देव मला धार्मिक समजतो का, परमेश्वर मुझे धर्मी ठहरा है मी क्या, देवासोबत माझं नातं ठीक आहे क्या का, परमेश्वर के साथ मेरा रिश्ता सही मी है, देवासोबत बोलत आहे का क्या रोज, परमेश्वर के हदी में बात कर रहा हूँ, आणि देव माझ्याविषयी चिंतित आहे का, और परमेश्वर मेरे बारे में चिंतित है देवाचं क्या, लक्ष माझ्यावर आहे का, परमेश्वर का ध्यान मेरे ऊपर है या याची नहीं, त्याला जास्त चिंता इस होती। बात की उन्हें ज्यादा चिंता आणि है। जर हे ते करू शकला नाही तर तो शोक करत होता या अगर ये गोष्टीत। नहीं कर पाता तो वो शौक तो करता रडत होता, वो रोता था, देवासमोर रडत होता। परमेश्वर के पास रोता था। आज लोक या गोष्टीसाठी रडत नाही, आज लोग इस बारे में नहीं रो रहे, आज लोक या गोष्टीसाठी चिंतित नाहीये। आज लोग इस बारे में चिंता नहीं कर माझा रहे। नातेवाईक मला सोडून जाईल याचा ते शोक करणार, मेरा रिश्तेदार मुझे छोड़ जाएगी इसका याचा वो शोक शोक कर करतात रहा की है, माझा मित्र सोडून जाईल, मेरा दोस्त मुझे छोड़ के जा रहा है याचा इसका शोक करतात की अरे मला 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 सणाला बोलवलं नाही त्यांनी, मुझे किसी ने आज बुलाया नहीं इस बात के लिए जाना आणि मला चाहता है। जेवायला सगळ्यांना आमंत्रण होतं मला नाही, सबको बुलावा भेजने आणि लेकिन ज्या मुझे नहीं लोकांना भेजा। सांगतात की सगळ्यांना बोलवलं पण मला नाही बोलवलं, सबको बोलते सबको उन्होंने बुलाया
मुझे नहीं बोला, इस बात का ज्यादा शौक आणि है। मग मला दुःख वाटतं या गोष्टीचं. मुझे इस बात का दुख हो रहा है। याची चिंता करत बसू नका. इसकी चिंता मत कीजिए, याचा शोक करत बसू इसका नका. शौक मत मनाइए। तुम्हाला नाही बोलणं आनंदाची गोष्ट आहे. आपको नहीं बुलाया, आपके लिए आनंद की बात है। तुम्हाला जर लग्नाचं आमंत्रण नाही दिलं तर चांगली गोष्ट आहे. शादी का न्योता नहीं दिया तो ये अच्छी तुला बात जर है। सैतानिक चाल कृत्यापासून तुम्ही वाचले मग शैतान की उस चालों से आप बच गए। आणि तिथं जाण्या जर तुम्हाला नाही बोलवलं तर देवाची योजना होती की तुम्हाला नाही अगर बोलवलं. आप वहां नहीं गए तो ये परमेश्वर की योजना है कि आप वहां पर ना जाए। लोकांना चिंता आहे याची. लेकिन लोगों को इस बात की चिंता लोकांना है, याची काळजी आहे. लोगों को इस बात की ज्यादा चिंता तुम्ही है। विश्वासणारे आहात का तुम्हाला कशाची काळजी आहे? आप विश्वास में नहीं, इस बात की आपको चिंता तुम्ही है। कशाचा शोक करत आहात? आप किस बात का शौक मना रहे तुमचा हैं? फ्रेंड सोडून गेला, तुमचा मित्र सोडून गेला याचा शोक आहे आप तुम्हाला? अपना दोस्त छोड़ के जा रहे हैं, इसका शौक मना रहे तुमचा हैं? नातेवाईक तुम्हाला सोडून गेला याचा तुम्हाला आपका शोक रिश्ता आहे, याचा छोड़ तुम्हाला के दुःख जा रहे हैं, आहे. इसका आपको दुख है, इसका आपको शौक है। लक्षात घ्या, तुम्ही चुकीच्या ठिकाणी दुःख करता. आप समझे कि आप गलत चीजों की जगह शौक मना रहे हैं। दुःख या गोष्टीचं पाहिजे की देवासोबत माझं नातं किती घट्ट झालं नाही तर त्याचं दुःख मला पाहिजे. आपको इस बात का दुख होना चाहिए कि परमेश्वर के साथ मेरा रिश्ता और घनिष्ठ नहीं हुआ। मला नाही फरक पडत माझा मित्र सोडून गेला, मेरा अगर दोस्त चला जाते तो मुझे माझा देव सामर्थ्य माझ्यासोबत उभा आहे, मेरा सामर्थ्यशाली परमेश्वर माझा खरा मित्र माझ्यासोबत उभा मेरा आहे, सच्चा मित्र मेरे ज्याने साथ माझ्यासाठी प्राण दिलाय तो माझ्यासोबत जिसने उभा मेरे आहे. लिए प्राण दिए वो मेरे मला साथ गरज है। नाहीये तो मित्र सोडून गेला तर मला अगर दुःख कोई नाही वाटत. दोस्त मुझे छोड़ दिया, मुझे उसके लिए शौक नहीं। राजाला सगळे सैनिक सोडून गेले त्याला दुःख नव्हतं. राजा को सारा सैन्य उन्हें छोड़ के त्याला याची चिंता होती की देव माझ्यासोबत असला पाहिजे. मुझे इस बात की चिंता थी परमेश्वर मेरे साथ देव होना सोबत जरूरी है। असण्याविषयी, दाविदाला देव सोबत असण्याविषयी चिंता होती. दाऊद को परमेश्वर अपने साथ होने की ज्यादा चिंता शाऊल होती। मात्र या गोष्टीची चिंतित नव्हता. साउल इस बारे में ज्यादा चिंतित नहीं थे। शमूएलला तो देवाच्या आशीर्वादासाठी थांबवत नव्हता. शमूएल को परमेश्वर के आशीषों के लिए नहीं रोक रहे तो थे। म्हणत होता की लोक काय म्हणतील म्हणून तुम्ही थांबा. वो कह रहे थे कि लोग है कि नहीं, भले देव गेला तर चालेल पण तुम्ही थांबा. परमेश्वर गए तो भी चले, लेकिन तुम रुक जाओ। लोकांना ही चिंता आहे, बाळा तुम्ही फक्त घरी या, परमेश्वर नाही आला तरी चालेल पण तुम्ही फक्त माझ्यासोबत लोगों को जोडा. ये चिंता है कि पासवान जी आप घर आओ, हमारे लिए सही, परमेश्वर हमारे पास ना है, कोई चिंता नहीं। बालक नाही आलं तर चालेल पण देवासोबत तुमचं नातं घट्ट असलं पाहिजे. पासवान आपके घर नहीं आए तो भी चले, लेकिन परमेश्वर के साथ आपका रिश्ता तुमचं नातं कसंही असू द्या, मला नाही फरक पडत, चांगलं असलं पाहिजे. पण तरी पण कदाचित समजा काही गैरसमजामुळे बिघडलं असेल पण देवासोबत नातं ठीक आहे का हे तपासा पाहिजे. पासवान के साथ आपका रिश्ता अच्छा होना जरूर, लेकिन किसी कारणवश नहीं है, फिर भी परमेश्वर के साथ आपका रिश्ता घनिष्ठ होना बहुत जरूरी है। बऱ्याच लोकांचं नातं देवासोबत बिघडलेलं आहे, याचं शोक नाहीये त्यांना. बहुत सारे लोगों का रिश्ता परमेश्वर के साथ बिगड़ गया, इसका उन बारे में शौक नहीं है। लक्षात घ्या, आत्मिक गोष्टीचा जास्त शोक केला गेला पाहिजे. आप इस बात को सोचिए कि आत्मिक चीजों के लिए हमें ज्यादा शौक तुम्हाला होना त्याची चाहिए। जास्त चिंता पाहिजे की आपको- माझ्या आत्मिक गोष्टी कशा जास्त ठीक आपको होतील. इस बारे में ज्यादा चिंता नहीं चाहिए कि आत्मिक चीजों में कैसे मैं टिका रहूं। त्याच्याविषयी तुम्ही रडलं पाहिजे, उसके लिए आपको रोना है, तुम्हाला त्याविषयी दुःख वाटलं पाहिजे, वेदना झाली पाहिजे. आपको उसके लिए दुख होना है, उसके लिए आपको दर्द होना जरूरी नाही है। माझं नातेवाईक दूर झालं तरी चालेल पण माझी आत्मिक गोष्ट व्यवस्थित झाली मेरा पाहिजे. रिश्ता दूर हो जाए तो चलेगा, लेकिन मेरी आत्मिक चीजें मला गर्दी काय म्हणते याचा फरक नाही पडत आहे प्रभूजी, पण माझी आत्मिक रीतीनं मी मजबूत झालो पाहिजे. आत्मिक नीति से मैं मजबूत होना जरूरी है। आत्मिक गोष्टीविषयी जास्त शोक करा, आत्मिक चीजों के लिए आपको ज्यादा शौक करना कारण है। जर तुम्ही आत्मिक गोष्टीविषयी आज शोक नाही केला, अगर आपने आत्मिक चीजों के लिए आज शौक नहीं बनाया, एक दिवस असा येईल की त्या दिवस तुम्ही रडा, डोकं फोडा, पण त्या दिवशी परमेश्वर वाचवणार नाही. एक दिन ऐसा आएगा कि आप रोगे, आप चिल्लाओगे, लेकिन उस समय परमेश्वर आपके पास नहीं आएंगे। लोक आज आत्मिक गोष्टीविषयी चिंतित नाहीये, आज लोग आत्मिक चीजों के लिए चिंतित त्या नहीं हैं। गोष्टीविषयी त्यांना अजिबात काळजी वाटत नाही. उन चीजों के लिए उन्हें बिल्कुल चिंता नहीं ते है। माणसाची जणून राहू इच्छितात, वो इंसान के साथ जुड़े रहना पसंद लोकांचं करते बोलणं ऐकू इच्छितात, हैं। लोगों का बात सुनो, लोक माझ्याविषयी काय म्हणतात याची त्यांना जास्त चिंता लोग आहे. मेरे बारे में क्या कहें उसकी उन्हें ज्यादा चिंता येशूला है। सुद्धा शिष्याने तसंच म्हटलं की अरे प्रभू तुमच्याविषयी ते असं म्हणतायत, प्रभू ते तुमच्याविषयी असं म्हणतायत. यीशु के चेले भी उनसे कह रहे थे कि प्रभु आपके बारे में लोग ऐसा कह रहे हैं, वैसा कह रहे हैं। येशूला त्या गोष्टीची कधी चिंता नव्हती. यीशु को उस बारे में कभी चिंता येशू ते म्हणाले ते काय म्हणतात मला माहित नाही, तुम्ही काय म्हणता मला सांगा. यीशु ने कहा वो लोग मेरे बारे में क्या कहते हैं मुझे मालूम नहीं, तुम क्या कहते हो। लक्षात घ्या, परमेश्वर तुमच्याविषयी काय म्हणतो याची तुम्हाला जास्त चिंता होती. परमेश्वर आपके बारे में क्या कहते हैं इस बात की आपको प्रभू चिंता तुम्हाला होना धार्मिक समजतोय का? प्रभु आपको धार्मिक प्रभू समझ तुम्हाला आत्मिक समजतोय प्रभु का? आपको आत्मिक समझ प्रभू है। सोबत तुमचं नातं घट्ट आहे प्रभु का? के साथ आपका रिश्ता तुमची मजबूत है, आत्मिकता त्यासोबत मजबूत आहे. आत्मिकता उनके साथ मजबूत है। याच्यासाठी रडलं पाहिजे, इसके लिए आपको रोना जरूरी है, याच्यासाठी शोक केला पाहिजे, इसके लिए आपको शोक मनाना याच्यासाठी जरूरी है, उपवास केला पाहिजे, इसके लिए आपको उपवास यासाठी करना अश्रू जरूरी ढाळले है, पाहिजे. इसके लिए आपको अपने आंसू बनाने हैं। जर कदाचित तसं नसेल तर तुम्हाला निश्चितार्थाने ते संबंध ठीक केले अगर पाहिजे. आपके साथ ऐसा नहीं तो आपको वो संबंध और दृढ़ करना जरूरी है। लक्षात घ्या, लोकांना याची चिंता नाही, आज सोचिए लोगों के इस बारे में पण चिंता तुम्ही नहीं, त्या कॅटेगरीत नसलं, लेकिन आपको उस कैटेगरी में तुम्ही नहीं त्या होना है। कॅटेगरीतून बाहेर या. आप उस कैटेगरी से मला निकल आत्मिक जाइए। गोष्टीची चिंता जास्त आहे. मुझे आत्मिक चीजों की ज्यादा चिंता मला है। नाही फरक पडत या सगळ्या बाकीच्या सगळ्या गोष्टी. इन सारी चीजों से मुझे कोई फर्क नहीं पड़ता। लोक काय म्हणतात याचा फरक पडत नाही. लोग क्या कहेंगे मुझे कोई माझ्या फर्क नहीं कपड्याविषयी काय टॉन्ट मारलं जातं मला नाही पड़ता। मेरे फरक पडत. कपड़ों के बारे में क्या आलोचना करते हैं, माझी मुझे कोई फर्क प्रार्थना नहीं आणि या गोष्टीविषयी मला काय हेरवलं जातं मला काही नाही पड़ता। फरक मेरे पडत. दुआओं की वजह से मुझे आलोचना की जाती है, उससे मुझे कोई चिंता मी नहीं। कदाचित कधी कधी तर
साक्ष सांगतो वेड्यासारखं काहीतरी मी प्रार्थनेमध्ये नाचतो ते लोक मला काय म्हणतात याचा मला काय फरक पडत. कभी कभी मैं गवाही देता हूँ दुआओं में मैं नाचता हूँ तो उसके लोग मैं कुछ भी कहते उसके बारे में तो मुझे कोई चिंता नहीं. माझी आत्मिकता प्रभू सोबत आहे. मेरी आत्मिकता प्रभू माझा नातं प्रभू सोबत आहे. मेरा रिश्ता प्रभू के साथ बांधलेलं आहे प्रभू सोबत. मैं प्रभु के साथ जुड़ा हुआ. लक्षात घ्या प्रभू सोबत तुमची जी आत्मिकता असेल त्या गोष्टीचा तुमच्या जीवनावर खूप मोठा इम्पॅक्ट असेल. समझिए प्रभु के साथ आपका रिश्ता इतना घनिष्ठ होता है उसका असर आपके जीवन पे ज्यादा होता है. आणि म्हणूनच आपल्याला आत्मिक गोष्टींविषयी जास्त आपण शोध केला पाहिजे. इसलिए मैं आत्मिक चीजों के बारे में ज्यादा शोध करना जरूरी है. दुसरी गोष्ट दूसरी बात प्रार्थना न करण्याचा शोध केला पाहिजे. प्रार्थना ना करने के लिए आपको शोध करना. आणि लोकांचा शुभवर्तमानाचा 10वा अध्याय लूका रचित सुसमाचार उसका 10वां अध्याय आणि त्याचं 41-42 वचन. प्रभूने तिला उत्तर दिले, मार्थे मार्थे तू पुष्कळ गोष्टींविषयी काळजी व दगदग करतेस, परंतु थोडक्याच गोष्टीचे किंबहुना एकाच गोष्टीचे अगत्य आहे. मरियेने चांगला वाटा निवडून घेतला, तो तिच्यापासून काढून घेतला जाणार नहीं. हालेलुया. सुसमाचार उसका 10वां अध्याय 41 और 42 आयत को पढ़ेंगे. प्रभु ने उसे उत्तर दिया, मार्था हे मार्था, तू बहुत बातों के लिए चिंता करती और घबराती है, परंतु एक बात आवश्यक है और उस उत्तम भाग को मरियम ने चुना है जो उसे छीना न जाएगा. काय सांगितलं त्या ठिकाणी? मार्था काय करत होती? काम करत होती. आणि मरिया कुठे बसली होती? प्रभूच्या चरणाजवळ बसलेली. वहां पर क्या था? मार्था वो सारा घर का कार्य कर रही थी और जो मरियम है वो परमेश्वर यीशु मसीह के चरणों में. 39 वचनामध्ये लिहिलंय की मरिया नावाची बहीण होती, तीही प्रभूच्या चरणाजवळ बसून त्याचे भाषण ऐकत राहिली. 39 आयत में लिखा है, मरियम नामक उसकी एक बहन थी, वह प्रभु के चरणों में बैठकर उसका वचन सुनती. आज आपण प्रभूच्या चरणाजवळ कशासाठी बसतो? आज प्रभु के चरण में किस लिए बैठे? प्रार्थना करण्यासाठी. प्रार्थना के लिए. हालेलुया. हालेलुया. कधी तुम्ही रडला का प्रभूजवळ की मला प्रभू प्रार्थना करता आली नाही म्हणून? क्या आपने कभी परमेश्वर के पास इस बात के लिए प्रभू मला प्रार्थना मुझे प्रार्थना के लिए मैं समय नहीं दे पाया. प्रभूजी आज मी प्रवास करत होतो आणि मला प्रवासामुळे प्रार्थना नाही करता. प्रभु आज मैं यात्रा कर रहा हूं उसकी वजह से मैं दुआ नहीं कर पाया. प्रभू आजारी होतो त्यामुळे मला प्रार्थना करता आली. बीमार तो उसकी वजह से मैं दुआ नहीं कर पाया. होतो त्यामुळे मला तुझ्याजवळ बसता आलं नाही. मैं सो रहा था इस वजह से मैं आपके पास बैठता आलं नाही. मैं आपके त्यामुळे तुम्ही रडला का कधी? तुमच्या डोळ्यातून कधी अश्रू आले का? इसकी वजह से कभी आप रोए? आपकी कोई आंसू बहे? रडतायत मला मटण खाता आलं नाही यासाठी. आज लोग रो रहे हैं कि कोई मांस खा नहीं पाया. मला कांदा लसूण खाता आलं नाही. मेरे पास प्याज मला मच्छी नाही मिळाली खूप दिवस झाले. मछलियां नहीं मिली बहुत. मला काहीतरी वेगळं खायला सुद्धा पण ते मला मिळालं नाही. मुझे कुछ अच्छा खाना था. आजारी होतो, मला मिठाई खाता आली नाही. बीमार था, मैं मिठाई खा नहीं पाया. पण मी आजारी होतो, मला प्रभूच्या चरणाजवळ आठवडाभर बसता आलं नाही, यासाठी तुम्ही रडला. मैं बीमार था, प्रभु के चरणों में हफ्ते भर से बैठ नहीं पाया, इसलिए मी गावाला गेलो, माझे नातेवाईक अनवॉन्टेड नातेवाईक आले आणि त्यांनी माझं प्रार्थना लाईफसाठी बिघडवली. मला प्रभू रडायला येते या गोष्टीबद्दल. मैं यात्रा में जा रहा था, मेरे कुछ रिश्तेदार आए थे, मेरी प्रार्थना का जीवन उन्होंने पूरी तरह से बिगड़ गया, इसलिए मुझे रोना है. डोळ्यातून अश्रू येतात प्रभूजी की मी तुझ्याजवळ बसू शकलो नाही. मेरे आंखों से आंसू आ रहे, प्रभु आपके पास में बैठ या नहीं पाया. गोष्टीविषयी तुम्ही जास्त आवेशी असलं पाहिजे. इस बात के लिए आपको ज्यादा प्रार्थना न करण्याचा शोक करणारे लोक जे आहेत ती लोक खूप कमी आहेत. प्रार्थना ना करने के लिए शोक करने वाले लोग आज बहुत कम. आज तुम्ही आहात का की प्रार्थना न करण्याचा तुम्हाला शोक आहे? क्या आज बोलोगे प्रार्थना न करने प्रार्थना न केल्यास तुम्हाला दुःख आहे? प्रार्थना न करने मला त्याबद्दल वाईट वाटतं की मी प्रभू तुझ्याजवळ बसलो नाही. इसके लिए आपको बुरा लगता है कि प्रभु आपके पास बैठ नहीं पाया. माझं कमिटमेंट मी पाळलेलं नाही. मेरे जो वचनबद्धता थी उसे मैं पूरा नहीं माझं कर पाया. तुझ्यासोबत एक कमिटमेंट आहे, 1 तासाचं 2 तासाचं काय असेल ते. मेरे आपके साथ 1 घंटा 2 घंटे की वचनबद्धता है आणि ते मी पाळत नाही, माझं त्याला दुःख आहे. वो मैं पूरा नहीं कर पा, इसलिए मुझे दुःख है. तुम्हाला माहिती आहे दावीदाला त्याचं दुःख असायचं. आपको मालूम है दाऊद उसके लिए दुखी होता. दावीदाला देवाचं मंदिर सोडून जाताना त्याला दुःख वाटलं की प्रभू तुझं भवन मी सोडून चाललो. दाऊद जब परमेश्वर का मंदिर छोड़ के जा रहा था उसके अंदर दुख था कि मैं आपका भवन छोड़ के जा रहा हूं. मला तुझ्या भवनाला परत घेऊन ये. मुझे तुम्हारे भवन में फिर से ले. मला राजवाड्यात परत नको आणू, पण तू असं म्हणाला की मला तुझं निवास मंडपात परत आण. मुझे राजमहल में नहीं जाना, लेकिन आपके उस तंबू में, निवास वाले तंबू में लाना जरूरी है. हालेलुया. 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 बऱ्याच लोकांना याचं दुःख नाही. बहुत सारे लोगों की इस बात की चिंता नहीं है. आठवडाभर ते प्रार्थना करत नाहीत, त्याच्याविषयी रडत नाहीत. ते हफ्ते हफ्ते भर दुआ नहीं करते, उसके लिए वो रोते नहीं. तुम्हाला रडलं पाहिजे, प्रभू जवळ म्हणलं पाहिजे, प्रभू माझ्या डोळ्यातून अश्रू येतात, मी तुझ्याजवळ बसलो नाही, मला क्षमा कर. आपको रोना है, आंसू लाने के प्रभु आपके पास में बैठ नहीं पाया, इसलिए आपको दुःख वाटतं की मी तुला वेळ दिला नाही. मुझे दुख हो रहा है कि मैं आपको समय मला नहीं दे दुःख पा. वाटतं की तुझ्या चरणाजवळ मला बसायला वेळ मिळाला. हो रहा हूं कि मैं आपके चरणों में बैठ नहीं मी पाया. कामात एवढा बिझी झालोय की मला दुःख वाटतं त्याचं. मुझे इस बात का दुख है, मैं कार्य में बहुत व्यस्त हो गया. आणि मला माझ्या नातेवाईक मला दूर होतात प्रभूजी, मला याचं दुःख वाटतं. मेरे रिश्तेदार आपसे मुझे दूर करे, इस बात का मुझे दुख है. तुम्हाला दुःख वाटतंय का प्रार्थना न करण्याचं? क्या प्रार्थना न करने का आपके जर दुख तुम्हाला है? दुःख वाटत नसेल आजच ते दुःख वाटायला हवं. अगर आप दुखी
दुखी नहीं हो रहे तो आज आपको वो दुख जर होना तुम्ही जरूरी है। त्याबद्दल दुःखी होत नसाल तर असं एक दिवस दुःख येईल की त्या दुःखाचा तुम्ही सामना नाही करू शकत. अगर आपको ऐसा दुख नहीं हो रहा तो इस दिन एक ऐसा दुख आएगा जिसका आप सामना नहीं कर आणि पाएंगे। म्हणून या गोष्टीचं दुःख वाटलं पाहिजे. इसलिए इस बात का दुख होना आपको कारण जरूरी है। असं दुःख करणाऱ्यांची देव वाट पाहत. क्योंकि ऐसे दुख करने वाले की परमेश्वर असं राह शोध देख रहे करणाऱ्यांची हैं। देव वाट पाहत. ऐसे लोगों की परमेश्वर राह देख रहे हैं। देवाजवळ रडून बसणाऱ्यांची देव वाट पाहत. परमेश्वर के पास बैठकर रोने वाले की परमेश्वर राह देख रहा तुमचं है। दुःख कोणी पाहणार नाही. शायद आपका दुख कोई नहीं देखेगा, कदाचित तुमच्या अश्रू कोणाला दिसणार शायद नाही. आपके आंसू कोई देख नहीं पाएंगे, प्रभूसोबत तुमचं नातं अधिक घट्ट होईल. लेकिन प्रभु के साथ आपका रिश्ता और गहरा हो अधिक जाएगा जास्त जोडले जा. और उसके साथ घनिष्ठ से आप जुड़ प्रभूसोबत जाएंगे। तुम्हाला अजून जास्त देवाच्या चरणावर बसल्याने त्याचं बोलणं तुम्हाला स्पष्ट ऐकता येईल. प्रभु के साथ और बैठने से प्रभु की आप उस वाणी को सुन पाएंगे। बऱ्याच लोकांना त्याचं दुःख नाहीये. बहुत सारे लोगों को इस बात का दुख सकाळी है। लवकर उठून प्रार्थना करण्याचं माझं कमिटमेंट होतं प्रभूची. आज मी झोपेमुळे उठू शकलो नाही, मला क्षमा कर. सुबह जल्दी उठकर परमेश्वर के साथ प्रार्थना करने का मेरा वचन बोलता था कि आज मैं नहीं उठ पाई, इसलिए मेरे अंदर रात्रीचं मी बसायचो प्रभूची, पण मला थकल्यामुळे मला झोप आली, मला क्षमा कर प्रभू. रात को मैं बैठा था, थकावट की वजह से मैं सो गया, मुझे प्रभु क्षमा करे। कित्येक जण देवासोबत अशा प्रकारे बोलत नाही. कितने लोग, बहुत सारे लोग हैं परमेश्वर के साथ इस तरह से बात नहीं करते। कित्येक जण जीवनामध्ये त्यांच्या व्यक्तिगत जीवनात गुरफटले. बहुत सारे लोग अपने ही व्यक्तिगत मी असं म्हणत नाही की तुम्ही काम करू नका आणि इतर सगळ्या गोष्टी सोडून द्या आणि केवळ प्रार्थना मैं करा. ये नहीं कह रहा कि सारे अपने काम काज छोड़ के सिर्फ दुआ करो, पण लक्षात घ्या, तुम्हाला त्याचं वाईट वाटलं पाहिजे की मी प्रार्थना नाही करू शकत. आपको इस बात को ध्यान देना जरूरी है कि दुआ ना करने का आपको प्रार्थना दुख होना न चाहिए। करण्याचं दुःख असलं पाहिजे. दुआ न होने करने का दुख आपके अंदर कारण होना बऱ्याच चाहिए। लोकांना याचा शोक नाहीये. कि बहुत से लोगों को इस बात का शौक नहीं तुम्हाला है। त्याचा शोक असला पाहिजे. आपको इस बात का शौक होना येशू चाहिए। ख्रिस्त धावत पळत देवाच्या चरणाजवळ बसायचा यीशु मसीह दौड़कर परमेश्वर के चरणों आणि में सगळी गर्दी तो सोडायचा आणि जायचा डोंगरावरती. सारे लोगों को छोड़कर, सारी भीड़ को छोड़कर वो उस पर्वत पर जाते रात्रभर देवाच्या चरणाजवळ तो बसून थे। रात राहायचा. भर वो परमेश्वर के चरणों में बैठते थे। त्याला काही गरज होती प्रार्थना करण्याची, उन्हें दुआओं की क्या जरूरत पण थी, तरी सुद्धा तो प्रार्थना करत होता. फिर भी वो दुआ करते थे। दाविदाचा जीवन आपण पाहतो. दाऊद के जीवन को हम देखते हैं। दावीद देवाच्या चरणाजवळ रात्री उठून देवाच्या चरणाजवळ बसायचा. दाऊद रात में उठकर परमेश्वर के चरणों में त्याला बैठते दुःख थे। असायचं उनको दुख था की मी देवाच्या चरणाजवळ बसू कि शकतो मैं नाही. परमेश्वर के चरणों में आणि बैठ म्हणून नहीं तो पाया। देवाच्या मंदिराकडे जाण्यासाठी आवेशी होता. इसलिए परमेश्वर के मंदिर के पास दौड़ देवाच्या मंदिरात बसण्याविषयी, निवास मंडपात बसण्याविषयी आवेशी होता. परमेश्वर के उस निवास मंडप में बैठने के लिए वो म्हणूनच ज्यादा त्याचं हृदय हे देवाशी जास्त जोडलेलं होतं. उनका परमेश्वर के साथ रिश्ता और मजबूत था। जर तुम्ही देवासोबत बोलण्यासाठी जर तुम्हाला त्रास पडत असेल आणि तुम्हाला त्याचं वाईट वाटत नसेल तर तुम्ही निश्चित अर्थाने तुम्हाला पश्चातापाची गरज आहे. परमेश्वर के पास बात करने के लिए अगर आपको कठिनाई हो रही है तो निश्चित आपको परमेश्वर के पास जाना बहुत जरूरी है। आपको पश्चाताप करना इस्रायल जरूरी है। लोकांना मटण खाण्याची चिंता होती बरं. मिस्र लोगों को वो मांस खाने की ज्यादा चिंता है। इस्रायल लोकांना मटण क्षमा खाण्याची, कीजिए, इस्राएल लोगों को वो मांस खाने की ज्यादा चिंता त्यांना है। कांदा लसणाची आठवण येत होती. उन्हें वो प्याज और लहसुन की त्यांना ज्यादा याद देवासोबत है। नात्याची आठवण नाही आली. उनको परमेश्वर के साथ उस रिश्ते आणि की याद म्हणून तर नहीं आई। रानामध्ये ते मेले. इसलिए वो उस मरुभूमि में मर गए। बायबलचं वचन सांगतं की ते माझ्या विश्राम स्थानामध्ये ते लोक येणार नाहीत. परमेश्वर का वचन कहते हैं मेरे उस विश्राम स्थान में ये नहीं आएंगे। ज्यांना आत्मिक गोष्टीची चिंता आहे ना तेच देवाच्या विश्राम स्थानात जातील. जिन्हें आत्मिक चीजों की चिंता है वही परमेश्वर आज की ज्यांना चिंता है। जगातल्या गोष्टीची जास्त चिंता आहे जिन्हें आज जगत चीजों की ज्यादा चिंता है त्या लोकांना विश्राम स्थानामध्ये परमेश्वर घेऊन जाणार नाही. उन लोगों को परमेश्वर उस विश्राम स्थान पण में अजून सुद्धा बऱ्याच लोकांना जगाची चिंता जास्त आहे. बहुत सारे लोगों को दुनिया की ज्यादा जगातल्या गोष्टीची, ह्या असं म्हणाली, तो तसं म्हणाला, ती तसं म्हणाली, तिने मला बोलवलं नाही, त्याने मला आमंत्रित केलं नाही, त्याने मला निमंत्रण पत्रिका दिलं नाही, व्हॉट्सअप केलं नाही, मेसेज केला नाही, मला फोन केला नाही, आणि असं बरंच काय सगळं आपल्या डोक्यात भरलेलं असतं. आज दुनिया को दुनियादारी की ज्यादा, लोगों को दुनियादारी की ज्यादा चिंता है। किसी बुलाया नहीं, किसी ने फोन नहीं किया, व्हाट्सएप नहीं किया, इसकी ज्यादा चिंता है। हे सगळं जर तुम्ही लक्षात घ्या, अगर ये सारी चीजों को अगर आप ध्यान में बायबल रखें, असं सांगतं, जर तू बोललेल्या प्रत्येक शब्दाकडे लक्ष देशील तर तुझा चाकर तोला शिव्याशाप देताना तो ऐकशील. जर बोललेल्या प्रत्येक शब्दाकडे लक्ष देशील, वचन क्यों कहता है अगर तुम्हारे मुंह से निकले हर एक शब्द की तुम चौकसी करोगे तर तुझा चाकर तुला शिव्याशाप देताना तो ऐकशील. तो तुम्हारा जो नौकर है वो तुम्हें अगर गाली देगा तो भी तुम वो सुनोगे, कारण तुला ते सारखं ऐकण्याची सवय झाली की लोक काय म्हणतात. क्योंकि तुम्हें इस बात की ज्यादा चिंता है, तुम्हें आदत है कि लोग क्या कहेंगे। तुम्ही आज प्रार्थना केली नाही त्याचं दुःख वाटायला लागलं. आज आपने अगर दुआ नहीं की इस बात का आपको त्याच्याविषयी प्रभूला म्हणत, प्रभूजी आज मी प्रार्थना केली, मला बसू दे लवकर तुझ्या चरणात. उसके लिए आप परमेश्वर के पास गए, प्रभु आज मैंने दुआ नहीं की, मुझे मौका दे कि आपने आठवडाभर मला ते तुझ्यासोबत बसता आलं नाही 2-3 तास, मला बसायचं तुझ्यासोबत. सप्ताह भर में 2-3 घंटे बैठ नहीं पाया, मुझे आपके चरणों में बैठना है। लक्षात घ्या, ही ओढ पाहिजे.
आपके अंदर वो चाहत होना ह्या चाहिए। ओढीची परमेश्वर वाट पाहत आहे तुमच्याकडून. इस चाहत की परमेश्वर आपसे अपेक्षा आपल्या कर रहे हैं। प्रत्येकाकडून देवाला ही अपेक्षा आहे हम सबसे परमेश्वर को की याचं अपेक्षा कर आपल्याला रहे हैं। दुःख वाटायला. इस बात का भी दुख होना चाहिए। इस्रायल लोकांना त्याचं दुःख नव्हतं. इसराइलियों को उसका दुख नहीं था। तुम्हाला त्याचं दुःख आहे का? क्या आपको उसका दुख है? प्रार्थना न करण्याचं दुःख आहे का? दुआ न करने का आपके अंदर दुख है? तर निश्चितार्थ तुम्ही तृप्त केले जा. निश्चय आप तृप्त किए जाएंगे। निश्चितार्थ तुमचं सांत्वन करण्यात येईल. निश्चित आपका सांत्वन किया जाएगा। तुमच्यासोबत बोलेल परमेश्वर. परमेश्वर आपके साथ बात परमेश्वरचा करेगा। आत्मा तुमच्यासोबत बोलेल परमेश्वर की आत्मा आपके साथ बात आणि करेगी। प्रभूची ती मोठी सहभागिता तुम्हाला मिळेल. और परमेश्वर के साथ वो जो संगति कारण आपको अशा मिलेगी। उत्सुक असणाऱ्यांची देवाला गरज आहे. ऐसे उत्सुक लोगों की परमेश्वर को जरूरत है। बरीच लोक अशी उत्सुक नाहीये बहुत सारे लोग ऐसे आणि नहीं म्हणून हैं। आजच प्रार्थना न करण्याचा शोक करायला चालू आज करा. ही दुआ ना करने के लिए शोक करना शुरू दुसरी गोष्ट तिसरी गोष्ट आहे दान न देण्याचा न देऊ शकलो नाही मी याचा तुम्हाला शोक असला पाहिजे. तीसरी बात, अगर आप परमेश्वर के भवन में भेंट नहीं दे पाए इस बात को आपका शोक सगळ्या करना। पुस्तकाचा पहिला अध्याय 4 ते 4 ते 6 वचन. अपनी अपनी चाल चलन पर ध्यान करो। तुमने बहुत बोया परंतु थोड़ा काटा। तुम खाते हो परंतु पेट नहीं भरता। तुम पीते हो परंतु प्यास नहीं बुझती। तुम कपड़े पहनते हो परंतु गर्माते नहीं। और जो मजदूरी कमाता है वह अपनी मजदूरी की कमाई को छेद वाली थैली में रखता है। प्रेज द लॉर्ड. प्रभु के नाम की स्तुति। हालेलुया. हालेलुया। या ठिकाणी हग्गय संदेशा इस्रायल लोकांना जागृत करत आहे. यहाँ पर जो हग्गई भविष्यवक्ता है वो इस्राएलियों को जागरूक कर रहे हैं। दान देण्याविषयी जागृत करत आहे. भेंट देने के बारे में आणि त्या जागरूक कर काळातले रहे हैं। लोक सुद्धा जागृत नव्हते बरं. वहाँ पर उस समय के लोग वो ऐसे जगह में जागरूक नहीं थे। तुम्ही दान न दिल्याचा कधी शोक केलाय का? क्या आप कभी प्रभु के भवन में भेंट नहीं दे पाए इसका आपने कभी शोक याचा किया? शोक असला पाहिजे, याचं दुःख असलं पाहिजे इस बात को आपको दुख होना चाहिए अगर आपने की नहीं प्रभूजी किया। मला दान पात्रामध्ये टाकण्यासाठी पैसे नाहीत माझ्याकडे, याचं दुःख असलं पाहिजे. प्रभु आपको इस बारे में दुख होना चाहिए कि प्रभु आपके उस भेंट के पात्र में देने के लिए मेरे पास या नहीं है। महिन्यात पैसे असून सुद्धा मी दशमांश दिला नाही, प्रभूजी मला क्षमा कर. इस महीने दशमांश होने के बावजूद मैंने नहीं दिया, इस बाबत या महिन्यामध्ये माझ्याकडे होतं तरी पण मी व्यर्थ पैसे खर्च केले, मी तुला दिले नाहीत माझ्याचं मला क्षमा कर. इस महीने मेरे पास धन था, मैंने व्यर्थ चीजों में खर्च किया, आपके भवन में नहीं बो पाया, इसके बारे मी में चुकीच्या कामामध्ये चुकीच्या ठिकाणी मी पैसे खर्च केले, याची मला क्षमा कर. गलत जगह पर पैसे खर्च किए, मुझे क्षमा कीजिए. या गोष्टीविषयी माझ्यासारखा कुठलाही माणूस रडला नसेल, इस बात के लिए मेरे जैसा कोई इंसान अब तक रोया नहीं होगा, कारण मी देवाजवळ ह्या गोष्टीने खूप रडलो. क्योंकि मैं परमेश्वर के पास इस चीजों के लिए बहुत रोया हूँ. कारण माझ्या लाईफ मध्ये मी अशा ठिकाणी बऱ्याच ठिकाणी अशा ठिकाणी पैसे खर्च केले. मेरे जीवन में मैं ऐसे बहुत सारी जगह अपना धन खर्च किया. असं नाही की प्रभूचं काम माझ्याकडून झालं नाही किंवा मी केलं नाही प्रभू, ऐसा नहीं कि प्रभु का कार्य मुझसे नहीं हुआ या मैंने नहीं किया, पण मी स्वतःला असं समजतो की अजून मला प्रभूला करायचं, प्रभूसाठी करायचं. मुझे ऐसा लगता है कि प्रभु के लिए मुझे और ज्यादा करना है. बऱ्याच वेळेस आपल्या जीवनामध्ये या गोष्टीविषयीचं दुःख पाहिजे आपल्याला. बहुत सारे समय अपने जीवन में इस बात के लिए दुख होना जरूरी है. इस्रायल लोकांना याचं दुःख नव्हतं. इस्राएलियों के लिए इसका दुख काही एक वेळ असा आला की त्यांना असं वाटलं की आता घर बांधलेलं आहे, सगळं काही व्यवस्थित झालं, आता आम्हाला काही मंदिर बांधण्याची वगैरे काही गरज नाही. एक ऐसा समय उन्हें लगा अपना घर हो गया, सब कुछ हो गया, मंदिर बनाने की हमें जरूरत नहीं. बऱ्याच लोकांना या गोष्टीविषयी दुःख वाटत नाही आणि ते या गोष्टीविषयी काही चिंतित नसतात. बहुत सारे लोगों को इस बात का दुख नहीं और इसके लिए वो चिंता भी नहीं करते. तुम्हाला तुमच्याकडे जर आहे तर तुम्हाला ते देण्याविषयीचा आनंद पाहिजे आणि असं वाटलं पाहिजे नेहमी की प्रभूजी मी जर देत नाही तर माझ्यावर हाय. अगर आपके पास है और अगर आपको ऐसे लगना चाहिए कि प्रभु के मेरे पास है और मैं नहीं दे पा रहा हूं तो मेरे ऊपर हाय आए. कारण का लक्षात घ्या, कारण बायबलचं वचन तशा प्रकारे सांगतं. क्योंकि प्रभु का वचन किस तरह से कारण कहता है? आर्थिक आशीर्वाद हे दिल्याशिवाय मिळत नाही. आपके जो आशीष है वो बिना दिए आपको मिलेगी. बरीच लोक त्याच्याविषयी जास्त सिरियस नाहीये. बहुत सारे लोग उसके बारे में आणि इस्रायल लोकांना परमेश्वरानं त्या गोष्टीविषयी जागृत केलं होतं. इस्राएलियों को परमेश्वर ने उस चीजों के बारे में आपल्याला आपल्या जीवनाविषयी चिंता असते. हमें अपने जीवन के बारे में चिंता होती मी है. टीव्ही खरेदी करू शकलो नाही याचं वाईट वाटतं मला. टीवी खरीदना पड़ने की वजह से मैं दुखी हूँ. माझ्याजवळ सॅमसंगचाच फोन आहे प्रभूजी, मला आयफोन न मिळाल्याचं मला वाईट वाटतं. मेरे पास आईफोन नहीं, इस बात का मुझे दुख है. ह्याचं दुःख वाटतं बऱ्याच लोकांना. बहुत से लोगों को इसका दुख होता है. मी खूप दिवसांपासून प्रयत्न करत आहे बघा, मला एक चांगल्या प्रकारची साडी घ्यायला हवी होती 5-10 हजार रुपयाची, आणि त्याचं मला जास्त वाईट वाटतं. मैं बहुत दिनों से इस बात की चिंता कर रही थी कि मुझे 5-10 हजार की साड़ी खरीदनी और मी फिरायला गेलो नाही ह्या वर्षी, याचं मला जास्त वाईट वाटतं. इस साल में कहीं घूमने नहीं गए, इस बारे में मुझे ज्यादा दुख होता है. कारण मी दरवर्षी कुठल्या तरी डेस्टिनेशन वरती जात असतो. क्योंकि हर साल मैं अलग अलग जगह जाता हूँ.
याचं लोकांना वाईट वाटतं, इस बात के लोगों को बुरा लगता पण है, देवाला दान देऊ शकले त्याचं कोणाला वाईट वाटत नाही जास्त. लेकिन परमेश्वर को भेंट नहीं दे पाए इसका उन्हें दुख नहीं है. दशमांश नाही देऊ शकले याचं नाही वाईट वाटत, अपना दशमांश नहीं दे पाए उसके लिए उन्हें दुख नहीं है. याचं तुम्हाला वाईट वाटलं पाहिजे, इसका आपको दुख होना याचं चाहिए. तुम्हाला दुःख वाटलं पाहिजे. इसके लिए आपको बुरा लगना या चाहिए. गोष्टीविषयी तुम्हाला असं वाटलं पाहिजे प्रभूजी याची मला क्षमा कर. इस चीजों के बारे में आपको या गोष्टीची आपण क्षमा मागायला शिकलं पाहिजे. इस चीजों के लिए क्षमा मांगना चाहिए. प्रार्थना न करण्याचं एक दुःख आहे, जैसे दुआ ना करने का दुख है, तसं दान न देण्याचं सुद्धा एक दुःख आहे. वैसे भी भेंट न देने का भी एक दुख होता है. कारण दान न दिल्याने आर्थिक आशीर्वाद मिळणार नाहीत आणि त्याच्यानंतर जे येणारं दुःख आहे ते खूप मोठं दुःख असतं. क्योंकि भेंट ना देने की वजह से आप अपनी जो आर्थिक कमिटमेंट उसे नहीं कर पा रहे, उसके बाद जो दुख होता है वो और भी बुरा है. ते खूप मोठं दुःख आहे, वो बहुत बड़ा दुख है. आणि मग आपल्याला असं वाटतं की अरे ही माझी आर्थिक समस्या का बिघडलेली एवढी, और आपको लगता है मेरी आर्थिक चीजें क्यों सारी बिगड़ गई. आणि हे न दिल्याचं परिणाम आहे. ये ना देने का आणि या ठिकाणी असं सांगितलेलं आहे वचन की तुम्ही कमवत आणि भोग पडलेले पिशवीत टाकता लिहून. आपने ऐसे यहाँ पर लिखा है कि तुमने कमा तो ले लेकिन छेद वाली थैली में डाल दिया. आणि वरून तुम्ही टाकत आहात आणि तुम्हाला असं वाटतं साठत आहे, पण ते खालून निघून जाते सगळं. वैसे आप डाल रहे हो, आपको लग रहा है कि वहाँ पर उसका संचय हो रहा है, लेकिन वो नीचे से दुःख न करणारा अशाच प्रकारच्या पिशवीमध्ये टाकतो. दुख न करने वाला इंसान ऐसे ही छेद वाली थैली में डाल रहा आणि है. त्याला असं वाटत असतं की नाही नाही मी चांगलं करत आहे, कुणाला माहिती आहे मी काय करतोय. उसे ऐसे लग रहा है किसको पता चला मैं तो अच्छा कर रहा हूँ. आणि म्हणून या गोष्टीची चिंता आपल्याला जास्त असली पाहिजे की प्रभूजी मी तुझ्यासाठी करू शकलो नाही याचं मला दुःख वाटतं. इसलिए आपको इस बात की ज्यादा चिंता होनी चाहिए कि प्रभु आपके भवन में कुछ हो नहीं पाए. या गोष्टीविषयी जास्त आपण जागरूक असायला हवं. इस चीजों के लिए आपको ज्यादा सचेत मला रहना की जरूरी पुस्तक है. सुद्धा आपल्याला त्या गोष्टीविषयी जागृत करतं मला की किताब इस बारे में हमें ज्यादा बता की रही है प्रभूजी मी काही खरेदी करू शकलो नाही, माझ्या लाईफ मध्ये काही मला मिळालं नाही, या गोष्टीची मला जास्त चिंता नाहीये. प्रभु मैं जीवन में कुछ खरीद नहीं पाया, कुछ बहुत बड़ी चीज कर नहीं पाया, उसके बारे में मुझे चिंता नहीं है. पण मी तुझ्या राज्यासाठी काही करू शकलो नाही याची मला जास्त दुःख लेकिन वाटतं. आपके राज के लिए मैं कुछ नहीं कर पाया, इसकी या ज्यादा भवनासाठी तुझ्या मंदिरात ज्या ठिकाणी प्रार्थना होते त्या मंदिरासाठी मी काय जास्त करू शकलो नाही याचं मला जास्त दुःख आपके वाटतं. भवन में जहाँ पर दुआ होती है उस भवन के लिए मैं कुछ नहीं कर पाया, इसकी कारण जर ज्यादा याचं जर दुःख वाटत असेल अगर आपको इस बात की चिंता है तरच तुम्ही राईट ट्रॅक वरती आप आहात. सही जगह सही पण मार्ग बऱ्याच पे जा रहे लोकांना हैं. याचं दुःख वाटत नाही. बहुत से लोगों को इसका दुख नहीं है. हे सगळं मला मिळायला हवं म्हणून मी ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगतोय असं ये समजू नका. सारी चीजें मुझे मिलनी चाहिए इसके लिए मैं आपको बता रहा हूँ, ऐसी बात नहीं है. तुम्हाला देवाला दिल्याचा तुम्हाला जास्त आशीर्वाद मिळणार, परमेश्वर को देने के बाद आपको ही ज्यादा आशीष कारण मिलने वाली तुमचं है. जीवन हे आर्थिक दृष्टीने आशीर्वादित होणार. क्योंकि आपका जीवन आर्थिक वृद्धि से और अच्छा हो जाए. तुम्ही दुःखात पडू नये म्हणून देव तुम्हाला या गोष्टीचा शोक करायला सांगतो. आप दुख में ना जाए इसलिए परमेश्वर आपको इस चीजों के लिए शोक कारण देवाला करता ज्याला है. पण आर्थिक आशीर्वाद द्यायचा असतो क्योंकि परमेश्वर जिन्हें भी आर्थिक रीति से त्याला आशीष न देता है, देण्याचा शोक जर झाला नाही तर त्याला देव आशीर्वादित करू शकत नाही. उसे न देने का शौक अगर नहीं हुआ तो परमेश्वर से आर्थिक रीति से आशीषित नहीं कारण कर देव पाएंगे. आपल्या नियमांच्या बाहेर काही काम करत नाही. क्योंकि परमेश्वर अपने नियम के बाहर जाकर कुछ कार्य जे नहीं कर नियम सकता. सांगितले बायबलमध्ये पेरणी करतो त्याच्यासाठीच उगवतो. जो यहाँ पर लिखा है पवित्र शास्त्र में, जो बोता है वही काटता है. आणि जर ज्याने पेरणी केली नाही तो कापणी करायला विळा घेऊन जाईल पण त्याला काही मिळणार नाही. जिसने बोया है वो कटनी करने के लिए जाएगा लेकिन उसे कुछ मिलेगा नहीं. कारण ज्याने पेरणी केली त्यालाच मिळेल. जिसने बोया है उसे मिलेगा. मग हे तत्व साधं परमेश्वराचं तत्व बरीच लोक स्वीकारत ये नाही. बहुत आसान परमेश्वर का नियम है लेकिन लोग इसे समझते दान हैं. न दिल्याचा शोक पाहिजे. इसलिए प्रभु के भवन में ना होने का तुम्ही जर शौक देत असाल तर होना चाहिए. आनंदाची गोष्ट आहे. अगर आप दे रहे, अगर आप शौक पण करें सौंदर्य इसलिए तो देत आप असाल अच्छे. तर त्याचा शोक करा. अगर आप नहीं दे पा रहे तो आपको शौक देवाला करना क्षमा है. मागा. परमेश्वर के पास क्षमा देवाला मांगे. म्हणा, प्रभूजी मी क्षमा करतो. प्रभु मला से क्षमा मुझे मागतो. मैं क्षमा मांगता हूँ, मुझे क्षमा कीजिए. मला देण्यासाठी सक्षम कर. मुझे देने के लिए आप मला सक्षम देण्याचं बनाइए. हृदय दे. मुझे देने का हृदय दीजिए. मला अंतःकरण दे. मुझे वो अंतःकरण माझा हात दे. मोठा कर. मेरे हाथों को बढ़ाए. निश्चित अर्थाने प्रभू तुम्हाला मदत करेल. निश्चित आपको हम मदद करेंगे. चौथी गोष्ट आहे सुसमाचार, देवाचा सुवार्ता न सांगण्याचा शोक. चौथी बात परमेश्वर के वचन सुवार्ता सुनाने का नाम. पहिली नाम करंथी सुनाने का शौक. पत्र याचा 9वा अध्याय आणि 16वा वचन. पहिली करंथी पत्र 4था अध्याय 9वा अध्याय 16वा वचन. जर मी सुवार्ता सांगितली, जर मी सुवार्ता सांगतो तर मला प्रतिष्ठा मिळवण्याचे कारण नाही, कारण मला ती सांगणे भाग आहे. कारण मी सुवार्ता सांगितली नाही तर माझी केवढी दुर्दशा होणार. 9:16. पहली कोरिन्थी की किताब उसका 9वां अध्याय उसका 16वां वचन हम पढ़ेंगे. यदि मैं सुसमाचार सुनाऊं तो मेरे लिए कुछ घमंड की बात नहीं है, क्योंकि यह तो मेरे लिए अवश्य है. यदि मैं सुसमाचार न सुनाऊं तो मुझ पर हाय. पाऊल म्हणतोय असं. पौलुस यहाँ पर ऐसे बात. पाऊल काय म्हणत आहे की जर मी सुवार्ता सांगितली तर माझ्यावर हाय. पौलुस के लिए मैं सुवार्ता नहीं सुनाऊं तो मेरे ऊपर हाय है. हाय म्हणजे हाय का माझा धिक्कार असो. मतलब मैं तुझसे जानूं.
मी स्वतःला धिक्कार करतो मी जर सुवार्ता सांगत मैं नाही. अपने आप को नकार रहा हूं, अगर मैं तुच्छ जान रहा हूं, अगर मैं सुवार्ता नहीं सुना रहा. पाऊल ज्यानं 2 करोड पेक्षा जास्त लोकांना सुवार्ता सांगितली. पौलुस जिसने लगभग 2 करोड़ से ज्यादा लोगों को सुसमाचार सुनाया. एवढ्या लोकांना सुवार्ता सांगणारा माणूस सुद्धा म्हणतो की मी जर सुवार्ता सांगत नाही तर माझा धिक्कार असतो. इतने लोगों को सुवार्ता सुनाने वाले पौलुस कह रहे हैं कि मैंने नहीं बताया तो मेरे ऊपर आपण 1-2 लोकांना सांगतो आणि म्हणतो हा मी खूप काम केले. एक दो लोगों को बताते हम कहते हैं परमेश्वर के लिए झालं माझं काम झालं, आता ते सगळं बाकीचं काम पार कर. मेरा कार्य हो गया, वो बाकी देख लेंगे. लक्षात घ्या, जर तुम्ही सुवार्ता सांगत नाही तर तुम्हाला दुःख वाटलं पाहिजे. समझिए, अगर आप सुवार्ता नहीं सुना रहे तो आपको दुखी होना जरूरी. कारण मी ह्या व्यक्तीला सांगू शकलो नाही प्रभूजी, मला भीती वाटली, मला क्षमा कर. मैं इस व्यक्ति को बता नहीं पाया, मुझे डर लगा, प्रभु मुझे क्षमा कीजिए. मी लाजलो त्या ठिकाणी, मला क्षमा कर. मुझे इस बात पर शायद शर्म आ गई, मैं नहीं बताया पाया, मुझे मी एवढा मोठा माणूस आहे, मी त्याला कसं सांगावं असं मला वाटलं, म्हणून मला क्षमा कर. मैं इतना बड़ा इंसान हूं, मैं उसे कैसे बताऊं, इसके लिए मुझे क्षमा कीजिए. मला शब्द फुटले नाहीत, मला क्षमा कर. मेरे मुंह से शब्द नहीं निकले, मुझे क्षमा कीजिए. आणि त्या ठिकाणी मी तुझं गौरव प्रकट करू शकलो नाही, मला क्षमा कर. वहां पर आपकी महिमा में प्रकट नहीं कर पाया, मुझे क्षमा कीजिए. माझ्या खिशात फ्री ट्रॅक्स असून सुद्धा मी दिला नाही, मला क्षमा कर. मेरे जेब में वो ट्रैक था, मैं दे नहीं पाया, उसके लिए मुझे क्षमा कीजिए. मी त्या ठिकाणी मी विश्वासणारा आहे हे मी कबूल केलं नाही, याची मला क्षमा कर. एक मैं विश्वासी होने के वहां पर मैं कबूल नहीं कर पाया, उनके लिए मुझे क्षमा कीजिए. या गोष्टी क्षमा मागितली का तुम्ही कधी? इसके लिए आपने कभी क्षमा मांगी है? निश्चित अर्थाने याची क्षमा मागायला हवी. निश्चय आपको जर आज मागितलं असेल तर आजच मागायला अगर आपने नहीं मांगी तो आज ही मांग लीजिए. कारण बरेच लोकांना मी पाहतो हे करताना, क्योंकि बहुत सारे लोगों को मैं देखता हूँ ऐसे करते हुए. क्वारंटाईन आहे, बहुत सारे लोगों की क्वारंटाइन. आणि मग ते म्हणतात की मी प्रतिष्ठित माणूस आहे वो कहते हैं मैं एक प्रतिष्ठित आणि इंसान माझा हूं. विश्वास मी लपवून ठेवणार, मेरा विश्वास में छुपा के रखूंगा आणि मी कोणाला सांगणार नाही माझ्या विश्वासाविषयी. अपने विश्वास के बारे में मैं किसी को बताऊंगा नहीं. पण एक दिवस येईल आणि विश्वास म्हणेल की मी तुला ओळखत नाही. एक दिन ऐसा आएगा यीशु मसीह कहे कि मैं तुम्हें नहीं पहचानता. कारण बायबल असं सांगतं, क्योंकि पवित्र शास्त्र यूं कहता है, जो कोणी मला मनुष्य समोर मत करतो, जो कोई मुझे मनुष्य के सामने मेरा स्वीकार करता है, त्यालाच मी माझ्या स्वर्गीय पित्यासमोर स्वीकारणार. उससे मैं अपने स्वर्गीय पिता के सामने उसका स्वीकार करूंगा. Praise the Lord. आणि देव खोटं बोलत नाही. और परमेश्वर झूठ नहीं बोलता. देवाचं वचन खोटं बोलत नाही. परमेश्वर का वचन झूठ नहीं सत्य कहता. बोलताना ते तसंच करणार. सत्य बोलकर वैसा ही करेंगे. म्हणून तुम्हाला तसं करायचं आहे. इसलिए आपको वैसा करना है. म्हणून म्हणायचं की मी विश्वासदार आहे इसलिए आपको कहना है मैं विश्वासी हूँ. हे बोलताना लाजायची गरज नाही. ये कहते आपको शर्माना नहीं है. लाजत असेल तर आज क्षमा मागा प्रभूला. तर मी स्वार्थ सांगितले प्रभू मला हाय माझ्यावरती. अगर आपको ऐसे शर्म आ रही है, आपने सुवार्ता नहीं सुना है, तो कहीं प्रभु मुझे क्षमा करें. माझा धिक्कार असो, मैं तुच्छ जाना मी स्वीकार नाही केला तुझा लोकांसमोर. मैंने लोगों के सामने आपका स्वीकार मी त्या ठिकाणी म्हणू शकलो नाही मी विश्वासदार. मैं वहां पर मैं कह नहीं पाया कि मैं विश्वासी हूँ. मला फ्री टॅक्स द्यायला मदत कर. मुझे उसे ट्रैक नेक्स्ट टाइम मी विसरणार नाही. उसके उस समय में पुढच्या वेळेस नवीन करा द्यायला विसरणार नाही. अगले बार मैं नया करा देने के लिए मैं शर्मा. पुढच्या वेळेस त्या ठिकाणी तुझं वचन फार सारं सांगायला विसरणार नाही. वहां पर मैं वहां पर बोलूंगा. मला धाडस दे, मला धैर्य दे प्रभू. मुझे वो सामर्थ्य दे, मुझे मला धैर्य दे. बोलण्यासाठी तुझे शब्द दे. बोलने के लिए मुझे शब्द दे. तुझा पवित्र आत्म्याद्वारे मला तुझे शब्द पुरव. पवित्र आत्मा के द्वारा मुझे वो शब्द दीजिए. आणि मला त्या ठिकाणी बोलण्यासाठी मदत कर. बोलने के लिए मेरी मदद कीजिए. मला परमेश्वर मदत करेल. उनको परमेश्वर मदद करें. परमेश्वर तुम्हाला सहाय्य करेल. परमेश्वर आपकी मदद से पवित्र आत्मा तुमच्याद्वारे होऊन काम करेल. पवित्र आत्मा आपके द्वारा कार्य करेगी. तुम्हाला याचा शोक झाला पाहिजे. लेकिन इस बात के लिए आपको शोक करना तुम्हाला चाहिए. याचं दुःख झालं पाहिजे. आप उसका दुख होना बऱ्याच चाहिए. लोकांना याचं दुःख नाही. बहुत सारे लोगों को उसका दुख जे नहीं. आनंदात आहे देवाने दिलेला तो खुशी में परमेश्वर के आशीर्वाद से देवाने त्यांना खूप आशीर्वादित केलं. परमेश्वर ने बहुत आशीषित किया. सगळे दुःख गेलं, सारा दुख है, सगळे आजार पळून गेले, सारी बीमारियां चली गई, सगळे आजार येशूच्या नावात निघून सारी गेले. बीमारी यीशु मसीह के नाम से निकल गई. आता असं वाटतं की आता कनान देश ठेवलेला आमच्यासाठी. अब लग रहा है कि वो हमारे लिए है नहीं. ते रानातच मेले मग असे लोक. वो लोग ऐसे मरुभूमि में, कनान देशात नाही पोहोचले. वो कनान देश में नहीं पहुंच कनान पाए. देशात पोहोचायचं आहे. कनान देश में अगर आपको पहुंचना है, तुम्हाला आत्मिक खुशीची काळजी जास्त पाहिजे. आपको आत्मिक चीजों की चिंता करना जरूरी है. बऱ्याच लोकांना याची चिंता नाहीये बहुत सारे लोगों की इसकी चिंता नहीं आणि है. मग ते आयुष्यभर कुरकुर करत राहतात. वो पूरी जिंदगी भर कुड़कुड़ाते एक हैं. आशीर्वाद झाला की दुसरा, एक आशीष मिली तो दूसरी, दुसरा आशीर्वाद मिळाला की तिसरा, दूसरा हो गया तो तीसरा, आणि एक टू व्हीलर घेतली की परत कार, टू व्हीलर के बाद कार, आणि कारच्या नंतर अजून ट्रक, कार के बाद ट्रक, अजून बरंच काय काय. उसके बाद और बहुत सारी चीजें. लोकांना चिंता आहे मला कार नाही मिळत आहे लोगों प्रभू. को चिंता है मेरे पास कार नहीं है. लोकांना वाटतंय मी प्रभू भाड्याच्या घरात आहे, मला स्वतःच्या घरात जायचं. लोगों को लगता है मैं किराए के मकान में रहता हूँ, मुझे खुद के घर पे जाना है. प्रभूला याची तुमच्यापेक्षा जास्त चिंता आहे. आप जानो कि परमेश्वर को आपसे ज्यादा इस बातों की चिंता त्याला है. माहिती आहे तुम्ही कसं भाडं देते. उनको जानते वो जानते कि आप कैसे किराया दे रहे त्याला हैं. माहिती आहे गाडीमध्ये पेट्रोल टाकण्यासाठी तुमच्या खिशात किती पैसे आहेत. उन्हें मालूम है कार में पेट्रोल डालने के लिए आपके जेब में कितना पैसा है. पेट्रोल टाकणाऱ्याला देवाचं वचन तर सांगून पहा. पेट्रोल डालने वालों को आप परमेश्वर के वचन देकर तो बताओ. तुम्ही ज्याच्या संपर्कात येतात त्याला देवाचं वचन तर सांगा. जिनके साथ आप मिलते जुलते हो उनसे ज्याची चिंता तुम्हाला करायची गरज नाही त्याची चिंता परमेश्वर निश्चित अर्थाने करत राहणार. जिनकी चिंता करने की आपको जरूरत नहीं वो परमेश्वर करेंगे. त्याची तुमची चिंता आहे त्याला.
आपकी चिंता मुझे तुमच्या है, पेट्रोलची चिंता आहे, घर भाड्याची चिंता आहे, त्याच्यानंतर तुमच्या राशनची चिंता आहे, सगळ्याची चिंता आहे. हर एक की चिंता परमेश्वर को है. आणि निश्चित अर्थात तू सगळं करणार आहे. वो सारी चीजों को कारण निश्चय अभिवचन सांगतं की मी तुम्हाला सोडून जाणार नाही असं तू म्हणाला. क्योंकि वचन काय मैं तुम्हें छोड़ के नहीं जाऊंगा. आणि मग जर तू म्हणाला तर तू खोटं बोलत नाही. वो अगर उन्हें कहा तो वो झूठ नहीं निश्चित तो बोलेंगे, सगळं हे करणार. निश्चय वो पूरा करेंगे. तुम्हाला मला सुवार्ता सांगण्यासाठी धडपड करायची. लेकिन आपको और मुझे सुवार्ता सुनाना तुम्हाला जरूरी मला है. प्रार्थना करण्यासाठी धडपड और करायची. आपको और मुझे दुआ करना जरूरी जे है. काही येते ते मला प्रभूसाठी समर्पण करायचं. जो भी आए वो परमेश्वर ने मुझे समर्पण आणि करना मला है. आत्मिक गोष्टीमध्ये जास्त चिंतित राहायचं. आत्मिक चीजों के लिए मुझे ज्यादा चिंतित होना आणि है. त्याच्याविषयी मला शोक करायचा की मी हे करू शकलो नाही. उसके लिए मुझे ज्यादा शौक करना कि मैं ये नहीं कर पाया. तर परमेश्वर माझ्याकडून प्रसन्न होणार. तब परमेश्वर आपसे कुछ कार्य आणि करेगा. म्हणून तुम्हाला सुवार्ता न सांगण्याचा शोक असला पाहिजे. इसलिए सुवार्ता न सुनाने का शौक आपको होना चाहिए. आणि माझा एरिया अजून बदलला नाही प्रभू. मेरा जो एरिया है मैं अभी बदला नहीं है. अजून सुद्धा माझ्या ह्या बिल्डिंग मध्ये मी एकटाच विश्वासणार आहे. अभी भी मेरे इस बिल्डिंग में मैं अकेला विश्वास तुम्ही हूँ. रडलं पाहिजे त्या बिल्डिंग साठी. आपको उस बिल्डिंग के लिए रोना है. तुम्ही रडलं पाहिजे तुमच्या कॉलनीसाठी. आपके कॉलोनी के लिए आपको रोना अजून है. सुद्धा माझा शेजारी प्रभू दारू पितोय अभी तक मेरा पड़ोसी दारू पी रहा है. आणि मी 10 वर्षापासून प्रार्थना करतोय 10 त्यासाठी. साल में उसके लिए 10 साल से बदल प्रभूजी त्याचा हृदय. उसके हृदय को बदल दे. मला माहित नाही प्रभूजी मला तर इथून घेऊन जाणार तर याचं तर जीवन बदल. मैं यहाँ से नहीं लेके जा रहा हूँ, मुझे यहाँ से लेके जाओ, उसका जीवन बदल. आणि त्याच्या मनात परिवर्तन मला बघितलंच पाहिजे. उसके मन का परिवर्तन मैं देखना चाहता हूँ. कदाचित तुम्ही शिव्या खाऊन कंटाळला असाल. शायद आप गालियाँ सुन के थक आणि गए होंगे. कदाचित तुम्हाला असं वाटत असेल कधी याचं तोंड बंद होईल. शायद आपको लगेगा कब इसका मुंह बंद होगा. प्रभूजी त्याचं हृदय बदल. लेकिन आपको कहना है प्रभु उसका हृदय मला बदल. माहित आहे तू कसं बदलणार आहे. मुझे नहीं मालूम आप कैसे पण बदलेंगे. मी प्रभूजी त्यासाठी आसूड राहायला मैं पाहिजे. उसके लिए अपने आंसू को मी दबाऊंगा. त्या माझ्या शेजाऱ्यासाठी न बदललेल्या विश्वासणाऱ्या शेजाऱ्यासाठी मी उपवास करायला तयार मैं आहे. अपने विश्वासी मैं अपने पड़ोसी से न बदलने वाले उस पड़ोसी के लिए उपवास के साथ प्रार्थना करने के लिए मैं तैयार हूँ. असं करणारे लोक नाहीये. ऐसे करने वाले लोग नहीं है. हा, ते रोज घरात मटण खात बसले. वो अपने घर में मटन खाएंगे. प्रत्येक रविवारी आणा हर रविवार को लाएंगे. आणि मस्त 10 रुपये देऊन शिजवून गप खा. अच्छे से उसे पका के खाएंगे. प्रभूने मला आशीर्वाद दिलेला आहे. परमेश्वर ने मुझे आशीष दी है. हे जेव्हा खा पी आराम कर. कह रहे कि खाओ पियो और आराम कर. त्याच्यासाठी उपवास कोण करायचा. उसके लिए मुझे उपवास भी करना है. दारुडा आशेनं पाहते तुमच्याकडे. वो जो पियक्कड़ है वो आपकी तरफ बहुत आशा से त्याच्या देख रहा है. घरातली अशांती तुमच्या कानावर ओढत पडत आहे. उसके घर की अशांति आपके कानों के ऊपर आ रही है. आणि ती अशांती तुम्हाला ओरडून सांगत आहे माझ्यासाठी प्रार्थना कर. वो अशांति आपसे चीख चीख के बस प्रभु जो प्रभु के पैर असूड हात त्यासाठी. मेरे लिए प्रभु के सामने आंसू को किती बहाओ. दिवस मटण खात राहशील. कितने दिन तुम मांस खाते रहोगे. प्रेज द लॉर्ड. प्रभु के नाम में स्तुति. हालेलुया. हालेलुया. ख्रिस्त यरूशलेमला निघाला होता. यीशु मसीह यरूशलेम की ओर जा रहे थे. यरूशलेमकडे पाहतो येशू ख्रिस्त. वहां पर यरूशलेम की तरफ वो देख रहे थे. आणि त्याकडे पाहून असं म्हणतो यरूशलेम कोंबडी जशी आपल्या पिलांना आपल्या पंखाखाली घेते तसं मी तुला पंखाखाली घेण्याचा किती वेळा प्रयत्न केला. अब यीशु मसीह कह रहे थे कि हे यरूशलेम में जैसे मुर्गी अपने बच्चों को पंखों तले नीचे लेने की कोशिश करे उस तरह से मैं तुम्हें अपने पंखों की काट लेने की कोशिश कर रहा था. येशू ख्रिस्त बायबल सांगतं येशू विवळला आत्म्यामध्ये. वहां पर कहते हैं कि यीशु मसीह अपने हृदय में बहुत दुखी थे. येशूला दुःख झालं. उनके अंदर हृदय में बहुत दुख था. अंतःकरणामध्ये शोक तयार झाला. उनके अंदर उनके हृदय में गहरे हृदय में वो शोक था. त्याला असं वाटलं की संदेशाचा छळ करणारी यरूशलेम. उन्हें ऐसे लग रहा था भविष्य वक्ताओं का सताव करने वाली यरूशलेम. मंदिर जे पडणार आहे त्या मंदिराच्या पडण्याविषयीचं भविष्य ऐकून भविष्य पाहून त्याला असं वाटलं की हे पडणार आहे. जो मंदिर गिर रहा था उसके बारे में जो भविष्यवाणी थी मंदिर पडणार होतं. उनको मालूम था कि ये मंदिर गिरने वाला है. यरूशलेम नाश पावणार होतं. यरूशलेम नाश होने वाला था. येशूला दुःख होतं. उसका यीशु मसीह को दुख था. याचा येशूला शोक होता. इसलिए उसका यीशु मसीह को शोक था. येशू याविषयी विवळला होता. इसकी वजह से यीशु मसीह मन में बहुत दुखी थे. तुम्ही रडला का कधी शेजाऱ्याविषयी. क्या अपने पड़ोसी के लिए तुम्ही कभी रडला का कधी तुमच्या मित्राविषयी. क्या अपने दोस्त के लिए कभी रोए. का त्यानं पार्टीला बोलवलं याचीच तुम्हाला चिंता उसने आहे. पार्टी में नहीं बोला इस बात की आपको ज्यादा चिंता. का त्या नातेवाईकाने मला लग्नाला बोलवलं याचीच तुम्हाला चिंता उस आहे. रिश्तेदार ने मुझे शादी में नहीं बुलाया. तुम्हाला चिंता पाहिजे की प्रभूजी हे जे लग्न करत आहे ना तो मरणार आहे नरकात. आपको चिंता है कि ये जो शादी कर रहा है वो नरक में जाएगा. नरकात जाणार आहे. ये नरक में जाने वाला है. अनंत काळाच्या अग्नीत त्याचा अंग भासणार आहे. अनंत काल की उस अग्नि में ये जाने वाला है. मी तिथे जाऊन काय करू प्रभू. वहां जाके मैं क्या करूं. मला 2 तास त्यासाठी प्रार्थना करू. उसके लिए 2 घंटा प्रार्थना करने का मुझे सामर्थ्य त्याचं है. जीवन बदलू दे. उसका जीवन बदलने जाएगा. लक्षात घ्या माणसं आशेने पाहत आहेत तुमच्याकडे. इस बात का ध्यान रखिए लोग आपकी ओर देख रहे बहुत आशा से. आपल्याला याचा शोक पाहिजे. आपको इस बात का शौक होना जरूरी है. तुम्हाला असं वाटेल की मी कशाला शोक करत बसू. मला जीवनाला आनंद दिलाय. आपको लगेगा परमेश्वर ने मुझे आनंद दिया तो मैं शौक क्यों करूं. येशू ख्रिस्त या ठिकाणी येऊन यरूशलेमसाठी रडतोय. यीशु मसीह यहाँ पर आकर यरूशलेम के लिए रो रहे हैं. शिष्यांसाठी प्रार्थना करतोय. अपने चेलों के लिए दुआ कर रहे हैं. रक्तासारखा घाम पडत असताना तो शिष्यांसाठी प्रार्थना करत होता. लहू के समान उनका गिर रहा था उनके
पसीना गिर रहा था, वो वहां पर दुआ कर रहे मी आता जाणार आहे क्रूसावरती, मैं क्रूस पे चला जाऊंगा, यांना भटकू देऊ नको देवा. लेकिन इन्हें भटकने मत देना. हे टिकून राहिले पाहिजे ये विश्वास, एक साथ विश्वास में बने रहे, हे निघून नाही गेले पाहिजे. ये यहाँ पर चले ना जाए. हे जरी गेतसेमने मागेतून पळतील, अगर ये गेतसेमने के उस बगीचे से भी जाके यरदेनेच्या तरी त्यांना परत घेऊन ये. यरदन के किनारे उन्हें लेकर आए. परत एकदा त्यांना गालीलावरती त्या ठिकाणी घेऊन ये. फिर से एक बार मैं गलीली में मी इकट्ठा परत लेकर भेटणार आए. आहे त्यांना तिथे मैं जाऊन. वहां पर मैं एक बार उनसे तिथे मिलूंगा, अशा धरताना मी त्यांना भेटणार आहे. वहां पर फिर से मैं उन्हें मिलूंगा, परत त्यांना मी दर्शन देणार आहे. फिर से एक बार उन्हें दर्शन दूंगा, परत त्यांचं जीवन तुझ्या मार्गामध्ये घेऊन येणार फिर आहे. से एक बार उनका जीवन आपकी त्याच्यासाठी मला प्रार्थना करू दे, त्याच्यासाठी मला त्या ठिकाणी रक्तासारखा घाम माझा पडू दे. उस लोग के समय मेरा यीशु रडत होता लक्षात. यीशु मसीह आप रो रहे तुम्ही हैं, रडायला तयार आहात का? आप रोने के लिए तैयार है अपने पड़ोसी. बरेच लोक आज आवेशी नाहीयेत या गोष्टी. बहुत सारे लोग इसके बारे में बहुत उत्साह बऱ्याच नहीं त्यांना है. असं वाटतं की नाही आहे मला याची गरज, मुझे ऐसा लगता है मुझे इसकी जरूरत नहीं है, पण तुम्हाला गरज आहे याची. लेकिन आपको उसकी जरूरत या है. शोकाची गरज आहे, इस शौक की आपको जरूरत या है, शोकाची गरज आहे. इस शौक की आपको किती जरूरत दिवस है. काम न मिळाल्याचा शोक करणार आहात? कितने दिन आप कारनामे किती दिवस आयफोन न मिळाल्याचा शोक करणार? कितने दिन आप आईफोन ना मिले किती दिवस मला साडी मिळाली नाही याचा शोक कितने दिन करणार? आपको साड़ी नहीं मिली इस बात किती का दिवस शौक मी है. फिरायला गेलो नाही याचा शोक करणार? कितने दिन आप घूमने नहीं गए इस बात का याचा शौक शोक करा है. की माझा मित्र नरकात इस चालला, बात का शौक कीजिए कि मेरा दोस्त नरक में जा रहा माझी है, बहीण नरकात चालली, मेरी बहन नरक में जा माझा रही भाऊ है, नरकात चालले, मेरा भाई नरक की ओर जा रहा है, माझं नातेवाईक नरकात चालले. मेरे रिश्तेदार नरक की ओर जा येशू रहे आज आला तर ते सगळेजण जाणार हैं. यीशु आहेत. मसीह आ जाए तो सारे नरक में जाएंगे. मी एकटाच काय चाललोय तिकडे प्रभू? मैं अकेला वहां पर क्या करूं? जा रहा हूं परमेश्वर. मला प्रभूची प्रार्थना करू दे त्यांच्यासाठी. मुझे उनके लिए दुआ करना है मला परमेश्वर, प्रभू प्रार्थना करू दे. उनके लिए मुझे दुआ करना है. मी आज एकटा जात आहे चर्चला तिथे. आज मैं अकेला कलीसिया जा रहा हूं. पुढच्या रविवारी माझे आई वडील माझ्यासोबत पाहिजे. अगली बार मेरे माता पिता मेरे साथ आने वाले हैं. 1 दिवस 2 दिवस 1 रविवार 4 रविवार 10 रविवार 50 रविवार जातील, पण 51 रविवार तुमचे आई वडील तुमच्यासोबत एक दिन 2 दिन 10 50 एक दिन आपके माता पिता आपके साथ कलीसिया राहू जाएंगे. द्या. प्रार्थना करा प्रभूजी ह्या रविवारी मी आलोय, म्हणा प्रभूला मी इथं आलोय तर चर्च मध्ये प्रभूजी आज मी एकटा आहे, पण पुढच्या रविवारी माझे आई वडील बसले. आप जब यहाँ पर आएंगे तो प्रभु से नहीं, प्रभु आज मैं अकेला, लेकिन अगले रविवार को मेरे माता पिता मेरे साथ होंगे. त्यांना चिंता आहे पाळत असा मागतो, उनको चिंता है कि ज्यांना चिंता आहे विश्वास तर असे आहेत. उनको चिंता है कि विश्वास किती दिवस असं करत कितने बसतात? दिन वो ऐसे करते ज्यांनी हैं. जन्म दिला ते वडील माझ्यासोबत नाहीये चर्च मध्ये, नरकात जाणार आहेत ते. जिन्होंने मुझे जन्म दिया वो मेरे पिता मेरे साथ नहीं, वो नरक की ओर जा रहे हैं. याची चिंता आहे का इस बात की आपको क्या चिंता है? माझी बहीण जी पाठोपाठ आली माझ्या ती नरकात जाणार आहे. मेरी बहन जो मेरे साथ है वो नरक में जा रही याची है. चिंता पाहिजे. इस बात की आपको चिंता होना जरूरी है. मजबूत असलेले विश्वास याची चिंता आहे. जो मजबूत विश्वास है उनके अंदर भी ऐसी चिंता जे नहीं म्हणतात है. ना मला आत्मा चालवतो, जो कहते हैं मेरी आत्मा मुझे चला रही है. आत्मा चालवत असतं तर तू रडला असतं रे बाबा. आत्मा अगर आपको चला रही है तो आप रोते. तुला त्याची चिंता असती माझी बहीण तू नरकात चालली, तिला ओरडून सांगितलं असतं. आपको इस बात की चिंता होगी कि मेरी बहन नरक में जा रही है, आप उसे चिल्ला चिल्ला कर कहते हैं. आणि त्यासाठी त्यांनी धडपड केली असती रात्री. उसके लिए आप दिन रात एक करते हैं. आणि ती लोक धडपड करताना दिसत नाही. और वो लोग ऐसा बिल्कुल एहसास नहीं कर रहे. कारण जग बदलायचं आहे, उन्हें दुनिया को बदलना है, ते स्वतः बदलायला तयार. वो खुद बदलने के लिए तैयार नहीं है. त्यांना पालकाला बदलायचं नाही, उन्हें पासवानों को बदलना है, त्यांना मंडळीला बदलायचं अख्ख्या. उन्हें कलीसियाओं को बदलना है. पण ते 1 तास पण प्रार्थना करत. वो खुद एक घंटा भी दुआ नहीं कर पा रहे. मंडळी काय खालची चटई पण हलणार नाही. कलीसिया क्या वो छोटी सी चटाई भी नहीं हिलेगी. तुम्हाला बदलायचंय, माणसं बदलायला तयार आहे. अगर आप बदलना चाहते हैं तो लोग बदलने के लिए तैयार है, पण तुमचं वेळ पाहिजे प्रभूला. लेकिन आपका समय प्रभु को चाहिए, तुमचे अश्रू पाहिजे. आपके आंसू प्रभु को चाहिए. सातारा असाच हलणार नाही. सातारा ऐसे नहीं हिलेगा, असंच हलणार नाही. ऐसा ही नहीं हिलेगा. आजचा संदेश तुम्ही नोट करून ठेवा ऐसा संदेश आप कहीं पर लिख के रखिए. आणि या संदेशावर वारंवार ऐका तुम्ही आप ऐसा संदेश बार बार उसे सुनिए की प्रभूजी मी रडलोय का त्या माणसांसाठी. प्रभु उन लोगों के क्या मैं रोया हूँ. मी इथे बसतो प्रत्येक रविवारी. यहाँ पर हर रविवार को मैं आता हूँ. माझी बहीण कधी येणार प्रभू. मेरी बहन कब आएगी प्रभु. माझी बहीण कधी येणार. मेरी बहन कब आएगी. माझा भाऊ कधी येणार. मेरा भाई कब आएगा. त्याच्यासाठी माझ्या डोळ्यात अश्रू येतात. उसके लिए मेरे आंखों में आंसू आने. माझे आई वडील नरकात चालले. मेरे माता पिता नरक की ओर जा रहे हैं. माझा शेजारी नरकात चाललाय. मेरा पड़ोसी नरक की ओर जा रहा रोज है. त्याच्या घरात भांडण होते. हर दिन उसके घर में कुछ ना कुछ झगड़ा होता है. शांती पाठव प्रभू. आपकी शांति उनके पास नहीं है. प्रभू एवढा निर्दय आहे. प्रभू एवढा निर्दय आहे का तुमचं ऐकणार. क्या प्रभु इतने निर्दय कि आपकी बात नहीं सुनेंगे. प्रभूचा हात इतका तोडका आहे का तुमची प्रार्थनेकडे तो दुर्लक्ष क्या करतो. प्रभु का हाथ इतना छोटा है कि आपकी दुआओं को अनदेखा सुना तुमचे करे. अश्रू त्याला दिसणार नाही. क्या आपके आंसू नहीं दिख रहे. तुमच्या आई वडिलांच्या विषयी केलेली प्रार्थना तो ऐकणार नाही. अपने माता पिताओं के लिए कोई दुआओं को क्या वो नहीं देख रहे. एक दिवस असा येईल एक दिन ऐसा आएगा की तुम्ही आनंदाने त्यांच्यासोबत या. आप आनंद के साथ उनके साथ यहाँ पर आएंगे. येशू येईल. और जब यीशु मसीह आएंगे तुमच्या पाठीवर थाप मारलेले असेल. आपकी पीठ थपथपाएंगे. तुमचं शाबास भले विश्वास होता. विश्वास तू यरूशलेम जिंकलेला आहे. यरूशलेम को जीत
जीता है, यरूशलेम जिंकलेला आहे. यरूशलेम को जीता है. बायबल सांगतं यरूशलेम तुम्ही पहिले साक्षी व्हा. क्योंकि पवित्र शास्त्र कहते हैं यरूशलेम में पहले आप यरूशलेम म्हणजे आपलं घर आहे, लक्षात घ्या. यरूशलेम अपना घर है आणि यरूशलेम म्हणजे आपलं घर आहे. यरूशलेम अपना घर पण है. यरूशलेम लोकांनी यरूशलेम लोकांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं लेकिन असतं. लोगों ने उसकी तरफ अपना ध्यान बिल्कुल हटा दिया है. कित्येक तरी विश्वासणारे परफेक्ट विश्वासणारे अशा आहेत. बहुत सारे जो अच्छे विश्वासी इस तरह से हैं. त्यांच्या आई वडिलांचं बाप्तिस्म झालेलंच नाही. उनके माता पिताओं का बपतिस्मा हुआ ही त्यांनी नहीं. येशूवर विश्वास ठेवलाच उन्होंने नाही. यीशु मसीह पे विश्वास ही नहीं किया. भलेही ते सेवेविषयी खूप आवेश असतील, शायद वो परमेश्वर के लिए बहुत ज्यादा वो आवेशी है, पण लक्षात घ्या तुमचं पहिलं काम त्यांच्याविषयीच आहे. लेकिन आपका पहला कार्य उनके लिए है, उनके विषय में. आजच रडायला चालू करा. आज ही रोना शुरू कीजिए. कॉलनीविषयी, अपने कॉलोनी के लिए, गावाविषयी. अपने गांव के लिए. तुमचं गाव परिवर्तन झालं पाहिजे. आपके पूरे गांव का परिवर्तन. कदाचित तुम्ही सगळ्या गावाला बदलू शकत नाही, शायद आप पूरे गांव वालों को नहीं बदल पाएंगे, पण तुम्ही तिथं शांतीचं घर स्थापन करा. लेकिन आप वहाँ पर शांति का घर प्रस्थापित कर तुम्ही सकते त्या हैं. ठिकाणी विश्वासणारे झाले तुम्हाला पाहायला मिळते. आप वहाँ पर विश्वासी को देख पाएंगे. आज तुम्ही पेरणी करा, आज आप बोएंगे, पण एक दिवस असा येईल एक दिन ऐसा आएगा की त्या गावामध्ये एक देवाचं मंदिर उभारलेलं असेल. उस गांव में परमेश्वर का मंदिर खड़ा हो जाएगा. माझ्या सुद्धा गावामधून मेरे गांव में से मी भी ज्यावेळेस आलो, जब वहां से मैं निकला, मी संपूर्ण गावामध्ये केवळ माझी फॅमिली विश्वासणारी. पूरे गांव में से मेरा परिवार विश्वासी था. मी नेहमी प्रभूला प्रार्थना मैं करायचो. हमेशा प्रभु से दुआ करता था. आणि त्या गावातून ज्या गावातून मला विश्वासदार आहे म्हणून आम्हाला बाहेर काढलं होतं. उस गांव से जहाँ पर विश्वासी होने की वजह से मैं बाहर निकाला गया बहिष्कृत था, असणारे कुटुंब होतं. वहां से मुझे निकाल दिया गया था. पण आज आमच्या गावामध्ये चर्चा आहे. आज गांव में हमारी चर्चा होती है. Praise the Lord. परमेश्वर आज आमच्या गावात मंडळी आहे. उनके गांव में मंडली है, कलीसिया है. बरेच लोक त्या ठिकाणी प्रार्थनेले. बहुत से लोग दोनों के लिए आते हैं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हालेलुया. परमेश्वर सामर्थ्याने काम करत नाही. प्रभु सामर्थ्यशाली कार्य कर रहे तुमची हैं. प्रार्थना व्यर्थ जाणार नाही. आपकी कोई भी दुआ व्यर्थ नहीं जाएगी. कदाचित लगेच तुम्हाला रिझल्ट नाही मिळेल, शायद आपको तुरंत उसका परिणाम नहीं रिझल्ट दिखेगा, पाहणार मात्र येणार नाही. लेकिन आने वाले दिन में आप उसको देखेंगे जरूर. मोठा रिझल्ट तुम्ही पहा. बहुत बड़ा परिणाम आप देखेंगे. चर्चला न येण्याचा तुम्हाला शौक असला पाहिजे. कलीसिया न आने का आपको शौक करना जरूरी है. चर्चला न येण्याचा शौक असला पाहिजे. कलीसिया न आने का शौक आपको करना जरूरी है. दावीदाला शौक होता माहिती आहे. दाऊद को इस बात का शौक था. दावीदाला शौक होता आहे. दाऊद को इस बात का दावीदाचं वचन स्तोत्र संहिता असं सांगतं. भजन संहिता इस तरह से खूप वेळ झाला आज, तरी पण एक गोष्ट मी तुम्हाला सांगू दे तुम्हाला की आज परमेश्वराने तुमच्याशी बोललेला आहे. परमेश्वर तुमच्याशी बोललेला आहे. आज बहुत समय वाले कि मैं इस बात को आपको निश्चित करता हूं कि परमेश्वर ने आप सबसे बात की संहिता है. 119 भजन संहिता उसका 119 अध्याय आणि 136 वचन. उसका 136वां वचन. आणि त्या ठिकाणी लिहिलेलं आहे, लोक तुझे नियमशास्त्र पाळत नाही म्हणून माझ्या डोळ्यातून अश्रूचे प्रवाह वाहतात. मेरी आंखों से जल की धारा बहती रही है क्योंकि लोग तेरी व्यवस्था को नहीं मानते. Praise the Lord. हालेलुया. दावीदाला कशाची चिंता आहे? दाऊद किस बात की चिंता दावीद है? कशासाठी रडत आहे? दाऊद किसके लिए रो रहे हैं? लोक नियमशास्त्र पाळत लोग नाहीत. व्यवस्था मान नहीं रहे. लोक नियमशास्त्राकडे लक्ष देत नाही. लोग व्यवस्था याच्याविषयी तू चिंतित आहे. इसलिए वो जाना चाहिए. याच्याविषयी तू शोक करत आहे. इसलिए वो शौक कर रहे हैं. याच्याविषयी तू रडत आहे. इसकी वजह से वो रो रहे हैं. ज्यावेळेस यरूशलेमहून लोकांना घेऊन चाललेले होते जब यरूशलेम से लोगों को लेके जा रहे आणि हैं, बाबेलाच ते चाललेले होते. बेबीलोन की तरफ वो जा आणि रहे हैं. बाबेला जात असताना ते वाळवंटामध्ये आले वहां पर उस मरुभूमि में है वो. आणि वाळवंटामध्ये त्यांना काय म्हटलं जातं वहां माहिती पर उन्हें क्या कहा जाता है? की तुम्ही आम्हाला प्रभूचं गाणं म्हणून अब दाखवा. वहां पर प्रभु का कोई गीत हमें सुनाकर दिखाए. आणि त्या ठिकाणी ते असं म्हणतात वहां पर वो इस की तरह से आम्ही कहते हैं, यरूशलेम सोडून चाललोय, अब यरूशलेम को छोड़ के जा रहे हैं. प्रभूचं गीत कसं गावं? अब प्रभु के गीत कैसे गाएंगे? आम्हाला प्रभूचं गीत गाता येणार नाही. अब प्रभु का गीत नहीं गा पाएंगे. एवढी चिंता होती त्यांना, उन्हें बहुत इस बात की एवढी चिंता. चिंता होती प्रभूच्या सामर्थ्याविषयी, प्रभु के सामर्थ विषय में, यरूशलेमविषयी, यरूशलेम विषय त्या में, मंदिराच्या शहराविषयी. उन मंदिर के शहर के लिए उनके ज्यादा आणि एवढा आवेश होता त्यांच्यामध्ये. उनके अंदर इतना उत्साह. तुम्ही आहात का चर्चला येण्याविषयी क्या आवेश? आपके अंदर ऐसा है? आणि तुमच्यामध्ये आवेश पाहिजे. क्या आपके अंदर ऐसा उत्साह आज मी है? जाऊ शकलो नाही, मला क्षमा करा. आज मैं नहीं जा पाया, मुझे क्षमा आज मी कीजिए. तिथे उपस्थित राहू शकलो नाही, मला क्षमा आज करा. वहां पर मैं उपस्थित न हूं, नहीं हो पाया, भक्कम मुझे क्षमा विश्वासणारे कीजिए. 2-2 आठवडे दांडी मारतात. जिनके अंदर बहुत विश्वास है वो भी 10 वर्षापासून विश्वासणारे 2 आठवडे गायब. 10 साल से विश्वास में 2 हफ्ता परमेश्वर के भवन में नहीं तुम्ही है. रडलं पाहिजे त्या दिवशी. आपको उस दिन रोना की चाहिए. आज प्रभू मी सहभागीत गेलो. आज प्रभु मैं वहां पर संगति मला नहीं क्षमा कर कर पाया. दीजिए. मुझे क्षमा कीजिए. मला क्षमा कर प्रभू मुझे जी. क्षमा कीजिए प्रभु मी जी. तुझ्या सहभागीत बसलो नाही. मैं आपकी संगति में नहीं बैठ पाया. आजकाल ह्याच्यावर चर्चा आलेली आहे. आज हमेशा इस व्हाट्सएप फोन पे ज्यादा चर्चा होती है.
आज ह्याच्यावर चर्च आज इस पे कलीसिया चल रही है, ह्याच्यावर चर्च जॉईन इसके ऊपर ज्वाइन करते मी हैं। हे करतात ते वाईट आहे असं म्हणत नाही, ये कर रहा है वो बुरा है ऐसे में नहीं कहता। ऑनलाईन पाहतात ते वाईट आहे असं म्हणत ऑनलाइन नाही। देखने में उसे बुरा नहीं कहता, सहभागितेचं जे महत्व आहे ते सहभागितेचं महत्व आत्ताचे विश्वासणारे विसरून गेले जातात। लेकिन संगति का जो महत्व है आजकल के विश्वासियों से भूल कारण गए। याच्यावरचं चर्च कधी बंद होईल कि फोन का कलीसिया कब बंद हो जाएगी आणि याच्यावरचं तुम्ही कधी डायव्हर्ट व्हाल हे तुम्हाला सांगता येत नाही। इससे आप कभी भटक जाएंगे आप खुद भी कह नहीं सकते। कारण याच्यावरचं बरेच जण चालू करतात झूम मीटिंग मध्ये बऱ्याच ठिकाणी मी असतो, बहुत सारे लोग मैंने देखा ज़ूम में मीटिंग में शुरू तो आणि करते ते चालू करतात व्हिडिओ बंद ऑडिओ बंद सगळं बंद असतं, शुरू करके वीडियो ऑडियो बंद कर त्याने देते, त्यांचं काम चालू असतं। अपना कार्य करते कोण हैं। चहा घेत असतं, कोई चाय पी कोण रहा है, नाश्ता करत कोई नाश्ता कर असतं, रहा कोण है, जेवण करत कोई खाना खा रहा असतं, है, कोण टीव्ही पाहत कोई असतं टीवी देख रहा है, आणि मोबाईल झूम मीटिंग चालू। मोबाइल पे ज़ूम मीटिंग चल रही है। कदाचित असं चर्च जॉईन करणारे बरीच माणसं असतात, ऐसे कलीसिया ज्वाइन करने वाले बहुत सारे लोग हैं, तिथं प्रभूची उपस्थिती नाही, वहाँ पर प्रभु की उपस्थिति नहीं है, त्या ठिकाणी प्रभू सामर्थ्य वाहत नाही, वहाँ पर प्रभु का सामर्थ नहीं है, गौरव त्या ठिकाणी वहाँ पाहत पर प्रभु की महिमा नहीं हो म्हणून सकती। तुम्हाला प्रभूच्या ठिकाणी मी त्या मंदिरात जाऊ शकलो नाही त्याबद्दल तुम्हाला वाईट वाटलं पाहिजे, इसलिए प्रभु के भवन में आप प्रभु की उपस्थिति में नहीं जा पाए, इसका दुख आपको होना जरूरी है। तुम्हाला त्याचं वाईट वाटलं पाहिजे। आपको इसके लिए बुरा लगना जरूरी है। जर तुम्हाला त्याचं वाईट वाटत अगर नसेल आपको बुरा नहीं लग रहा है, निश्चितार्थाने तुम्ही चुकीच्या दिशेला जा, निश्चय आप गलत राह में जा रहे हैं, कारण आजकाल तसं शिकवलं जातं क्योंकि आजकल ऐसा सिखाया जाता की है तुम्ही मंदिरात जाण्याची गरज नाही, आपको प्रभु के भवन में आने की तुम्ही जरूरत नहीं चर्चमध्ये बसण्याची है, गरज कलीसिया नाही। में बैठने की आपको जरूरत नहीं है। यरूशलेम सोडून जात असताना ते दुःखी होते, यरूशलेम छोड़कर जाते समय जो लोग दुखी दावीद थे, निवास मंडप सोडून जात असताना दुःखी होता, प्रभु जब दाऊद उस मंदिर तंबू को छोड़कर जाने के लिए दुखी था, आणि दावीद देवाचं वचन लोक पाळत नाही त्याच्याविषयी दुःख करत होता। दाऊद इस बात का दुख कर रहा था कि लोग व्यवस्था को मान नहीं रहे। आज तुम्हाला त्याचं दुःख वाटलं पाहिजे की प्रभूचे मी सहभागी देऊ शकतो। आज आपको इस बात का दुख होना चाहिए कि एका प्रभु दिवस आपकी जर संगति मिस में नहीं आ झाला, पाया। एका दिवस जर तुमचा मिस झाला, अगर आपका कोई दिन आप नहीं कर पाए, कामामुळे तुम्ही रविवारी नाही येऊ शकला, किसी कार्य की वजह से आप रविवार नहीं आ पाए, आजारामुळे तुम्ही नाही येऊ शकला, बीमारी की वजह से आप नहीं आ पाए, सिरियसली तुम्हाला 2 तास सिरियसली प्रभूच्या चरणाजवळ बसायचं, आपको गंभीरता से प्रभु के चरण में बैठना टीव्ही है, बंद, मोबाईल बंद, सगळं बंद, टीवी बंद, मोबाइल बंद, सब कुछ बंद करना सगळं है, बंद करून बसायचं आहे। सब कुछ बंद करके आपको आणि बैठना प्रभूला है। म्हणायचं प्रभू मी जाऊ शकलो नाही, मला आप प्रभु से कहे प्रभु मैं जा नहीं पाया, मुझे क्षमा क्षमा मांगतो। कीजिए, मैं क्षमा मांगता हूँ, मी क्षमा मागतो, मैं क्षमा मांगता हूँ, कारण मी तुझ्या सहभागीत जाऊ क्योंकि शकतो। मैं आपकी संगति में नहीं आ याचा पाया। शोक करत नाही बरं लोक, इसका शोक लोग याचा शोक करायची का? इसका शोक करना आप जर तुम्ही सीखिए, आवेशी आहात, तभी आपके आप उत्साही प्रभु के वचन के आणि लिए, शोक करणं इसलिए शोक करना हे चांगलं आहे, ये अच्छी बात है, कारण त्यांचं सांत्वन करणे क्योंकि उनका सांत्वना की जे जाए। पण शोक करतात त्या सगळ्या गोष्टीचा इन सारी बातों के लिए जो कोई शोक मना रहा है, मी तुम्हाला खात्री देतो की तुम्ही सांत्वनाच्या जवळ आहात, मैं आपको आश्वसित करता हूँ, आपको सांत्वना के तुम्ही बहुत पास सांत्वनाच्या है। जवळ आहात, आपको सांत्वना के पास तुमच्याकडे धावत है। येईल, सांत्वना आपके पास दौड़ कर आएगी। सांत्वन तुमच्याकडे धावत येईल, सांत्वना आपके पास दौड़ आणि कर प्रभू आएगी। ज्याचं सांत्वन करतो और प्रभु जिनका सांत्वना त्याचं करते हैं, जीवन आशीर्वादित होतं, जीवन आशीषित त्याचं होता जीवन है। आनंदित होतं, प्रभु आपका दिन आशीषित त्याला है। आशीर्वादापासून कोणी थांबवू शकत नाही, आशीषों से कोई रोक नहीं त्याला सकता, देवाच्या सामर्थ्यापासून कोणी थांबवू परमेश्वर के शकत नाही। सामर्थ्य से कोई रोक नहीं सकता। प्रभू त्याच्या जीवनामध्ये महान सामर्थ्याने काम करणारा प्रभु के बाप जीवन आहे। में बहुत सामर्थ्यशाली कार्य करना चाहते या हैं। आपण सगळेजण उभे राहूया, आइए हम सब खड़े हो जाएं। या सगळेजण उभे राहू, आइए हम सब खड़े हो जाएं।